दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 हरि ओम. आवाज. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रविशुक्रो बृहस्पतिः पंचैतान् संस्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः. वरदमूर्ति श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्रीगुरुभ्यो नमः. श्रीकुलदेवतायै नमः. श्रीसरस्वत्यै नमः. अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वंशी विभूषित करांदवनीरदाभात पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् महर्षि वेदव्यास भगवान की जय, श्री शुकाचार्य महाराज की जय, महर्षि नारद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भगवंतांच्या कृपेने अगम्य गोष्टी सुद्धा सुगम होतात, सहज प्राप्त होतात। जगामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटना या भगवंतांच्या कृपेने घडत असतात, भगवंतांच्या इच्छेने घडत असतात। या प्रांगणामध्ये भगवान दत्तात्रेयांच्या आस्थान मंडपामध्ये इथं तुम्ही सर्वांनी यावं आणि दत्तकथा श्रवण करावी ही भगवत इच्छा आहे। भगवान दत्तात्रेयांची इच्छा म्हणून सर्वांना इथं त्यांनी बोलावून घेतलं आणि ही कथा श्रवणाची, अर्थातच कथा कथन करण्याची, कथा श्रवणाची प्रेरणा तुम्हा आम्हाला सगळ्यांना भगवान दत्तात्रेयांनी दिली आणि त्या कृपेने आपण आज या ठिकाणी जमलो आहोत। अर्थातच आपण कृपापात्र असलं पाहिजे, कारण अनंत जन्माची पुण्याई असल्याशिवाय कथा श्रवणाचा लाभ होत नाही, हा भागवताचा सिद्धांत आहे। आणि एक कथा श्रवण केली किंवा एखाद्या कथेचं अथवा कीर्तनाचं आयोजन केलं तर म्हणे कोटी अन्न संतर्पण पुरे एकची कीर्तन। एक कथा श्रवण केली अथवा आयोजन केलं असेल तर 1 कोटी लोकांना अन्न संतर्पण केलेल्याचं पुण्य आहे। कोटी अन्न संतर्पण
आणि हा जर तुकाराम महाराजांचा नियम, त्यांचा न्याय, त्यांचं वक्तव्य श्रद्धापूर्वक आपण मानलं असेल तर आयोजकांना हे कोटी अन्न संतर्पणाचं पुण्यफल आहेच आहे. एवढं कथेचं सामर्थ्य आहे. यालाच कथा असं म्हणतात. कथा या शब्दाचा एकदा अर्थ बघूया. आपण म्हणतो ना कथा कथा, आम्ही रामायण केलं असं म्हणत नाही कधी कोण. व्यवहारामध्ये काय म्हटलं जातं? गेल्या वर्षी आमच्या इथं काय होतं? रामकथा. आम्ही रामायण केलं. रामायण करणारे आम्ही कोण? हो, वाल्मिकींनी रचलं. आम्ही रामकथा केली. कथा म्हटलं जातं ना. मग कथा हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकलाय, परंतु त्याचा नेमका अर्थ काय असेल तो एकदा समजून घ्या, मग लक्षात येईल कथा आपण का म्हटलं जातं. कथा हा शब्द या परंपरेमध्ये कसा आला. म्हणून कथा शब्दाचे तज्जातिवाचक इतर शब्दही बघावे लागतील. मग कथा शब्दाकडे येऊ आपण. तज्जातिवाचक इतर शब्द उदाहरणार्थ कोणते? तथा, यथा, सर्वथा, अन्यथा, त्यांच्याच मध्ये कथा. पाणिनीने तत्प्रकारेण अशा अर्थी जो प्रत्यय वापरला, त्या प्रकारे अशा अर्थी जो प्रत्यय वापरला तोच प्रत्यय कथा शब्दामध्ये येतो. उदाहरणार्थ तथा म्हणजे तेन प्रकारेण, तथा म्हणजे त्या प्रकारे. सर्वथा, सर्वैहि प्रकारैहि अथवा सर्वेण प्रकारेण, सर्वथा सगळ्या प्रकाराने. अन्यथा, अन्य प्रकारेण म्हणजे अन्य प्रकाराने म्हणजे अन्यथा. बरोबर ना? आता कथा, कथा शब्दाचा अर्थ काय? केन प्रकारेण इति कथा. कोणत्या प्रकाराने या प्रश्नाचं उत्तर म्हणजे कथा. भगवान दत्तात्रेयांनी 24 गुरु केले. बरोबर ना? आमचा प्रश्न आहे कसे? कथा. केन प्रकारेण कोणत्या प्रकारे केले, कोणकोणते गुरु केले, या सगळ्याचं उत्तर द्या. या सगळ्याचं उत्तर म्हणजे कथा. भगवान कृष्णाने अवतार धारण केला, कथा. भगवंतानी बाललीला केल्या, कथा म्हणजे केन प्रकारेण, अर्थात कथा. आणि श्रोतेहो, या जगात भगवंतांची कथाच कथा आहे, बाकी सगळी वृथा आणि व्यथा. तुम्ही जीवनामध्ये बघा, प्रत्येक दिवस व्यथा आहे की नाही? आणि खरं सांगू का, प्रत्येक दिवस वृथा जातो की नाही? पण भगवत चिंतनाचा काळ म्हणजे जी कथा, तीच या जगामध्ये तुमच्या आमच्याकरिता पूरक आहे. कथा. आणि म्हणूनच आपण आरंभ केलेल्या कथेचा मागोवा घेत पुढे सरकूया. काल आपण पाहिलं सद्गुरु शाब्दे ब्राह्मेच निष्णातम. सद्गुरु कसा असतो तर शाब्द आणि ब्राह्म, शाब्दे ब्राह्मेच निष्णातम. शाब्द याचा अर्थ तो शब्दज्ञानीही असतो आणि ब्राह्मे निष्णातः याचा अर्थ त्याने आत्मानुभव घेतलेला असतो, ब्रह्म अनुभव त्याला झालेला असतो, ब्रह्मदर्शन झालेलं असतं. आणि आपल्याला झालेला अनुभव तो इतरांकरिता शब्दांमधून मांडतो, म्हणून तो शाब्दे ब्राह्मेच निष्णातम असा गुरु असावा. मला सांगा, सगळ्यात खरे जगद्गुरु जे उद्धवाला भेटले, खरे जगद्गुरु आहेत ना, उद्धवाला भेटले, उद्धवाला उपदेश केला, उद्धवाला मार्गदर्शन केलं. कोण? भगवान गोपाल कृष्ण. म्हणून कृष्णाला आपण काय म्हणतो? कृष्णम वंदे जगद्गुरुम. जगताचा गुरु झाला. अर्जुनाला उपदेश केला, जगताचा गुरु झाला. प्रत्येकावरती ना काही ऋण असतात, पितृऋण असतं,
गुरु ऋण असतं आपल्यावरती. बरं, गुरूंच्या ऋणातून कधीही उतराई होता येत नाही, कधीही मागे येता येत नाही, वाढतच जातं गुरु ऋण. भगवान गोपाल कृष्ण 64 दिवस शिकले सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये. सगळ्यांना कथा माहिती आहे, बहुश्रुत आहात तुम्ही. 64 दिवस शिकले. 64 दिवसांमध्ये 14 विद्या, 64 कला संपादन केल्या. मला सांगा, कृष्णांना शिकवणारा गुरु कसा असेल? कल्पना करा हो. जो कृष्णांना शिकवतोय तो गुरु सुद्धा तेवढाच तयारीचा असेल की नाही? सांदीपनीने सगळं शिकवलं आणि आता त्यांचं समावर्तन, बरं का, सम्यक आवर्तन. गोदान म्हणजेच गुरुदक्षिणा. गुरुदक्षिणा देण्याची वेळ आली. भगवंताने विचारलं, गुरुजी काही दक्षिणा द्यावी अशी वाटते, काय देऊ सांगा बरं. सांदीपनीने सांगितलं, अरे कृष्णा, जगाला ज्ञान देणारा तू, बुद्धीचा अधिकारी असताना, बुद्धीची अधिष्ठात्री देवता, तू माझ्याकडे शिकायला आलास, याच्याशिवाय मला आणखीन गुरुदक्षिणा कोणती पाहिजे? कारण तू माझ्याकडे विद्या घेण्यापुरता आलास, पण जगतामध्ये सांदीपनी कृष्णांचे गुरु म्हणून प्रसिद्ध झाले. मला सांगा, भगवान कृष्ण जर सांदीपनींकडे गेले नसते तर सांदीपनी तुमच्या आमच्या कानापर्यंत आले असते का हो? कल्पना करा. बस माझी गुरुदक्षिणा मला मिळाली, अनंत कीर्तिमान झालो, बस झालं. नाही तरी पण काहीतरी गुरुदक्षिणा मागा. आपला पुत्र आणून द्या हे गुरुपत्नीने सांगितलंय बरं का, माहिती असेल कोणाला, कथा आठवत असेल तर. पण सांदीपनीने सांगितलं, कृष्णा, तुला जर काही द्यायचंच असेल ना तर मला एक गोष्ट दे, एक वचन दे, एक गोष्ट दे आणि जा. कोणतं? मी दिलेली विद्या तू इतरांना सांगशील, या विद्येचा प्रसार करशील, या विद्येचा प्रचार करशील. भगवान म्हणाले, ठीक आहे, यावत शक्यम यथा शक्यम, जसं शक्य असेल त्याप्रमाणे निश्चित करेन. वेळ आल्यानंतर समयोचित करावं लागतं. लक्षात घ्या, हे ज्ञान अत्यंत गुह्य आहे बरं का. इदम गुह्यतमम, काय भगवद्गीतेचा 15वा अध्याय शेवटचा श्लोक, अर्थातच भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक. इदम गुह्यतमम शास्त्रम इदमुक्तम मया नग एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. एतद् गुह्यतमम शास्त्रम. अत्यंत विद्या ही अत्यंत गुह्यतम असते बरं का. गुह्यतम म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री सांगितली. गुह्य, गुह्यतर, गुह्यतम, कळतायत का बघा शब्द. गुह्य, गुह्यतर म्हणजे मोर गुह्य, गुह्यतम म्हणजे मोस्ट गुह्य. गुह्य म्हणजे गुप्त बरं का. गुह्य शब्दाचा अर्थ गुप्त. विद्या ही गुप्तच ठेवावी लागते, ती अशी कोणालाही सांगता येत नाही. म्हणून आम्ही कायम सांगतो, सांगणं आपलं काम आहे. त्यात आपण किती कुचराई करायची, लोकांना आवडत नाही त्याला, आता आपण तरी काय करणार. कुठेही कसंही बसून गणपती अथर्व शीर्ष म्हणणं आम्ही कधीतरी सांगतो, असं म्हणू नका, त्याचा उपयोग काही होणार नाही. कुठेही बसून गणपती अथर्व शीर्ष म्हणणं, कुणीही म्हणणं चालत नाही हो. का? कारण ज्या गणपती अथर्व शीर्षाचं आपण पठण करतोय, ते ज्या श्रद्धेने पठण करतोय, त्याच आपल्या श्रद्धेचा विषय असणाऱ्या अथर्व शीर्षातच सांगितलंय ना, तिथेच सांगितलंय. हे अथर्व शीर्ष अशिष्याय न देयम. इदम अथर्व शीर्षम अशिष्याय न देयम. आहे की नाही? माझं सांगतोय का मी? बर, जर दिलं, समजा एखाद्याला शिकवलं आणि तो कुठेही कसंही म्हणू लागला, समजा दिलं, परिणाम काय होतो? परिणाम काय होईल? तर यो यदि मोहात दास्यती सपापीयान भवती. आहे ना. म्हणजे विद्येच्या बाबतीत खूपच सावध राहावं लागतं. आधी त्या शिष्याची परीक्षा करावी लागते आणि मग त्या सत्शिष्याला सद्गुरू आपल्या गुह्यतम ज्ञानाची गुंडी त्याच्यासमोर उघडतात. एवढी विद्या ही गुह्यतम आहे.
आणि भगवंतानी हीच अध्यात्म विद्या नाम ज्याला म्हणतात ती अर्जुनाला सांगितली बरं का. गुरुऋणातून मुक्त होण्याकरिता आपलं कर्तव्य म्हणून अर्जुनाला सांगितली आणि योग्य काळी उद्धवाला सुद्धा सांगितले. उद्धवाला सुद्धा परमदिव्य असं आत्मज्ञान दिलंय. तोच विषय आपला चालू आहे. आणि भगवान उद्धवाला म्हणतात आत्मनो, आठवतंय का बघा, आत्मनो गुरुरात्मैव, आठवलं. पुरुषस्य विशेषतः प्रत्यक्षानुमाना यत् प्रत्यक्षानुमानाभ्याम श्रेयोसावनुविंदते. आत्मनः गुरुः आत्मा एव. आपलं गुरुत्व आपणच करावं, आपणच आपले गुरु असतो. उद्धरेत आत्मना आत्मानम, आत्मानम एव अवसादयेत. आत्मा न आत्मानम अवसादयेत. आत्मा एव आत्मनो बंधु, आत्मा एव आत्मनः रिपुः. मग आपण काल एक विषय पाहिला, कोणता? उपदेशतो भलत्या हाती झाला चित्ती धरावा. हाच विषय चालू, टू बी कंटिन्यू. आपण काल पाहिलं ना, उपदेश भलत्या हाती केला जातो. आपणच आपला गुरु, पण आपण आपलं गुरुत्व करून काय सिद्ध करायचं आहे? कशाकरिता आपण आपलं गुरुत्व करावं? तर आपण आपलं गुरुत्व करून 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 आपली आध्यात्मिक पातळी अशी एका विशिष्ट स्थितीवरती आणून ठेवावी की गुरु सद्गुरु आपसेची स्वतःहून आपल्याकडे आला पाहिजे आणि आपला आत्मोद्धार झाला पाहिजे. त्याचीही उदाहरणं आपण काल पाहिली. मग भलत्या हाती उपदेश असावा याची काही उदाहरणं आपण काल पाहिली बघा. काय? दानव गुरु उपदेश करतात, पहिलं उदाहरण. देव उपदेश करतात, पहिलं उदाहरण. मानव उपदेश करतात, याचंही उदाहरण पाहिलं. चांडाळ इत्यादी अत्यंत निकृष्ट दर्जाचे क्षुद्र जंतू, क्षुद्र लोक सुद्धा उपदेश करतात, पहिलं उदाहरण. छोट्या मुली उपदेश करतात, बालक मुलं उपदेश करतात. छोटी मुलं, अहो मुलं आजोबांना शिकवतात की नाही? आणि मग म्हण आली आपल्याकडे, आजोबांना नातू शिकवतो. मुलं उपदेश करतात. आहेत प्रसंग, ठळक प्रसंग सांगतो, तुमच्या परिचयाचे 2 प्रसंग सांगतो, केवळ नाममात्राने सांगतो. कपिलाचार्यांनी देवहूतीला, देवहूती कपिलाचार्यांची माता आहे, कपिलाचार्यांनी मातेला उपदेश केला आहे, सर्वांनी ऐकलेला. त्यात आई सांगते ना, कपिला संसारामध्ये सगळ्या प्रकारची सुख भोगून भोगून उबगले, आता हा संसार नकोसा वाटायला लागलाय. कपिला, आता तू मला मुलगा वाटत नाहीयेस, मला तू गुरु वाटतोयस, मला काहीतरी उपदेश कर. आणि मग कपिलाचार्यांनी आईला सांगितलं, आई बस मी तुला सांख्य तत्वाचा उपदेश करतो. आणि म्हणून कपिलाचार्य सांख्यशास्त्राचे, सांख्यशास्त्र म्हणजेच वेदांत शास्त्र, आत्मज्ञान विषय फार गंभीर आहे, भागवतामध्ये येतो, त्यामुळे भागवतात पाहू. सांख्यशास्त्राचा उपदेश मातेकरिता केलाय. आणखी एक उदाहरण सांगतो. गोकर्णाने 60 वर्षाच्या म्हाताऱ्या आजोबाला, क्षमस्व बापाला, 60 वर्ष झाली होती बरं का, 60 वर्ष संपून गेली होती वडिलांची. आत्मदेव, आठवलं का उदाहरण? भागवतामधलंच उदाहरण आहे. आत्मदेवाची 60 वर्ष संपली होती. कशावरून? श्लोक आहे भागवतामध्ये, गत 60 वर्ष, असा श्लोक आहे. 60 वर्ष, 60 वर्ष संपून गेली होती आणि हा मुलगा 18 वर्षाचा होता, गोकर्ण. आणि गोकर्णाने वडिलांना उपदेश केलाय, बाबा देहे स्थिमांस रुधिरे भीमतींत्यजत्वम ज्या सुता देह अस्थि मांस रुधिर, याने भरलेल्या या देहावरची अभिमती टाका, ममता बुद्धी टाका. आणि वैराग्य राग रसिक भवभक्तिनिष्ठ, वैराग्य धारण करा आणि भगवंताचे भक्त व्हा.
60 वर्षाचा बाप असून सुद्धा, म्हातारा असून सुद्धा बुद्धी नाठी झाली नव्हती बरं का. गत 60 वर्षात 60 वर्ष संपली होती, पण मुलाने केलेला उपदेश यांना पटला आणि आत्मदेव हा जंगलामध्ये दूर निघून गेला आणि त्याने आत्मोद्धार करून घेतला. दशमस्य पाठात कृष्णम आपसहा दशमस्य पाठात भगवान कृष्ण समोर उभे राहिले, त्याला दर्शन दिलंय. का दर्शन दिलं हो? याने दशमस्कंधाचा पाठ केला म्हणून असं वाटतंय? नाही. मग दशमस्कंधाचा पाठ कर असं त्याच्या गुरुनी त्याला सांगितलं म्हणून, त्याच्या गुरुनी सांगितलं आणि त्यावरती श्रद्धा ठेवून याने केलं म्हणून. म्हणून गुरुवाक्येषु श्रद्धा, यालाच विश्वास. गुरुवाक्येषु विश्वास हा श्रद्धा इति उच्यते. श्रद्धा शब्दाचा अर्थ काय? श्रद्धा म्हणजेच गुरुवाक्यांवरती विश्वास. म्हणून म्हटलं लहान मुलं उपदेश करतात, आणखीन कोण उपदेश करतं? 2 उदाहरणं सांगतो आणि पुढे जाऊ. 2 उदाहरणं काल सांगायची राहिलीत. त्यापैकी एक, स्त्रिया उपदेश करतात आणि स्त्रियांचा उपदेश सुद्धा वेगळ्या प्रकारचा असतो. उपदेश करणारे बरेच असतात हो. राजाचा उपदेश, बरोबर ना? काव्य प्रयोजनामध्ये येतात की नाही उपदेश? काव्यम यशसे अर्थकृते व्यवहारवदे शिवेतरक्षतये. उपदेशामध्ये कोणाकोणाचे उपदेश सांगितलेत? राजाचा उपदेश असतो, मित्राचा उपदेश असतो, शास्त्राचा उपदेश असतो आणि पत्नीचा उपदेश असतो. पत्नीचा उपदेश कसा असतो? प्रसिद्ध उदाहरण आहे तुलसीदासांचं उदाहरण. तुलसीदास हे आपल्या पूर्व आश्रमामध्ये, पूर्व जीवनामध्ये अत्यंत स्त्रैण होते, अत्यंत विषयी होते. विवाह झाला, लग्न झाल्यानंतर संसार सुरू झाला, पण पत्नीला सोडून कुठेही जात नसत. पत्नीच्या शिवाय यांचा दिवस गेला नाही, कायम पत्नीच्या समवेत. एवढा स्त्रैण होता माणूस, एवढा स्त्रैण की पत्नीशिवाय यांचं करमतच नसे. आणि त्यांना पत्नीवरती एवढं प्रेम निर्माण झालं होतं की त्यासमोर जगामध्ये असणाऱ्या इतर गोष्टी ह्या त्यांना अत्यंत निकृष्ट वाटत होत्या. एवढा स्त्रैण होता, एवढे विषयी होते. सगळ्या गोष्टी विसरून गेले होते. ना कुळाचार, ना कुलधर्म, ना भगवत भक्ती. असा मनुष्य. एकदा काय झालं, त्यांची पत्नी माहेरी निघून गेली आणि रात्रीची वेळ होती, अमावास्या होती. रात्रीची वेळ, अत्यंत काळा कभिंद असा अंधार होता आणि धो पाऊस पडत होता. वर्षाकाळ होता आणि प्रावृट काळामध्ये प्रचंड पाऊस पडत होता आणि यांना रात्री झोप लागेना, बेचैन झालेत, अत्यंत बेचैन झाले. आता झोपू कसा, मला झोपच लागत नाही. अन्न पत्नीने शिजवून ठेवलं होतं पण गोड लागत नव्हतं. आता काय करावं? शेवटी विचार करता करता एका विषयावरती बुद्धी स्थिर झाली आणि म्हणाले पत्नीकडे जाऊयाच आपण, झोपच लागत नाही, तिच्याशिवाय मी झोपूच शकत नाही, करावं काय? म्हणून घरातून बाहेर पडलेत. अत्यंत गंभीर असा अंधार होता बरं का. म्हणजे डोळ्यात बोट घालायचं ठरवलं तरी सुद्धा बोट नेमकं डोळ्यातच जातंय ना अशी शंका यावी. आणि प्रचंड पाऊस पडत होता. अशा परिस्थितीमध्येही निघाले. एका सुभाषितकाराने म्हटलंय ना, सुभाषित काय, कामातुराणाम न भयम न लज्जा. कामातुर झाले आणि घरातून बाहेर पडले आणि चालत चालत नदीवरती आलेत. आता यांच्या पत्नीचं माहेर म्हणजे कुठे, तर नदीच्या ऐल आडी यांचं गाव होतं आणि नदीच्या पैल आडी पत्नीचं गाव होतं, म्हणजे यांची सासूरवाडी. आता नदी पार करून जायचंय पण पाऊस प्रचंड पडत होता आणि दुथडी भरून वाहत होती नदी आणि प्रतीक्षा करतायत काहीतरी जाता येईल, कसं तरी जाता येईल. आणि बुडत्याला काठीचा आधार.
म्हणून प्रतीक्षा चालू होती. एवढ्याच समोर पाहिलं तर एक तराफा येताना दिसला. असा कोणीतरी प्रवाहावरती आहे असं जाणवलं. त्याने नदीमध्ये उडी घेतली आणि तो तराफा गाठला आणि हाताने वलवत 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 पहिलं तीरावरती पोहोचले. तिथून वाटा शोधत 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 आपल्या पत्नीच्या घरी आले. अर्थात त्यांना माहित होतं पत्नी म्हणजे घराची एकंदरीत रचना कशी आहे, आपली पत्नी कुठं झोपत असेल वगैरे त्यांना कल्पना होती. मागच्या बाजूला आले आणि त्यांनी पाहिलं आणि पत्नीला धन्यवाद देत आहेत. वा 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 वा, मी वरती यावं याच्याकरिता तूच हा दोरखंड सोडून ठेवलायस ना. तो दोरखंड त्याने हाताला पकडला आणि आत गेले, प्रविष्ट झाले घरात. पत्नी झोपलेली होती, गाढ गाढ झोपली. पत्नीला उठवलं. पत्नीने विचारलं, अरे तुम्ही आत्ता यावेळी इथं? होय आलो. आत्ता इथं कसं काय आलात? मला माहित होतं की तुझ्याशिवाय जशी मला निद्रा येत नाही तशी माझ्याशिवाय तुला येत नसणार, म्हणून मला वर येण्याकरिता म्हणून तू माझी व्यवस्था करून ठेवली असशील, दोरखंड सोडून ठेवला असेल याची मला पक्की खात्री होती, म्हणून दोरखंडाला पकडून आलो. पत्नीने विचारलं, दोरखंड? मी? अगं होय, तूच सोडलायस ना, कुठं आहे दाखवा. म्हणून बघण्यासाठी गेले. अजगर होता महाराज, अजगर. कामातुराणाम न भयम न लज्जा. कशी दृष्टी अंध होते बघा. आणि मग तराफ्यातून पोहत पुढे आलो तो कोण होता? श्रोते हो, 3 दिवसापूर्वी मेलेला कोणीतरी माणूस पाण्यात फुगून वरती आला होता. प्रेताचा तराफा करून आले होते. प्रेत होतं. पत्नीच्या डोळ्यात पाणी आलं. एवढं प्रेम करता हो माझ्यावर? एवढं प्रेम? होय तर तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. आणि पत्नीने सांगितलं, ओ महाराज, नरक भूताने भरलेल्या ह्या देहावरती आसक्त होऊन जेवढं प्रेम करताना तेवढं शतांशाने जरी भगवंतावरती केलात तर साक्षात परमात्मा प्रभू राम तुम्हाला दर्शन देईल. माझ्यावर जेवढं करता तेवढं शतांशाने तरी त्याच्यावरती करा. पत्नीचं एक वाक्य याने विचार करायला सुरुवात केली की जिला मी माझ्याशिवाय झोपू शकत नाही अशी अत्यंत प्रेममय समजत होतो ना, हीच गाढ झोपलेली होती. आणि इथं विरक्त झाले. ताबडतोब त्यांनी घरदार सोडलं आणि श्रोते, पत्नीने एक वाक्य सांगितलं आणि तुमच्या आमच्या समोर जगद्वंद्य असा तुलसीदास आपल्या समोर निर्माण झालाय. ज्याने रामचरित्र लिहिलं ना, कोणामुळे? पत्नीच्या एका उपदेशावर. काय रामकथा रचली आज, जगात वंदे रामकथा तुलसीदासांची. 200 रामायण आज उपलब्ध आहेत बरं का. 200 रामायण याचा अर्थ 200 रामायणाच्या प्रती नाही. 200 रामायण याचा अर्थ रामायणांच्या 200 प्रकार आहेत आज. 200 त्यापैकी 3रं रामायण येतं तुलसीदासांचं, तुलसी रामायण. पहिलं रामायण येतं वाल्मिकींचं रामायण, जे मूळ रामायण आहे. दुसरं आहे महर्षी व्यासांनी रचलेलं रामायण. तुम्ही म्हणाल महर्षी व्यासांनी रामायण रचलंय का, अशी शंका येईल तुम्हाला. कोणाला माहिती आहे का? अध्यात्म रामायण हे व्यासांचं रामायण आहे आणि सोपं आहे बरं का, खूप सोपं आहे. वाचून बघा. 3500 श्लोकांमध्ये सगळं रामायण संपवलंय त्यांनी. छानच रचलंय, अत्यंत सुंदर आहे महर्षी व्यासांचं रामायण, अध्यात्म रामायण. आणि त्यानंतर तुलसी महर्षींनी, तुलसीदासांनी रामायण रचना केली. ही रामायणाची रचना म्हणे तुलसीदासांनी रचलेली संस्कृत मधून होती बरं का. याने रात्रभर बसून ते रामायण रचायचं, दुसरं पान, तिसरं पान असं करत 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 रामायणाची रचना संपत आली. आणि पुन्हा मागची पानं बघितली तर सगळी पानं पुसलेली होती. सगळी पानं पुसलेली होती. तुलसी महाराज विचार करतात, अरे मी लिहिलं हे सगळं गेलं कुठे? आणि तेव्हा भगवान शंकर प्रकट झाले आणि शंकराने सांगितलं, अरे संस्कृतमध्ये रामायण बरीच आहेत रे, पडलेली आहेत रे, कोणाला हवी आहेत ती? कोणाला हवी आहेत? प्राकृतमध्ये रचना कर. आणि तुलसीदासांनी त्याच रामायणाची पुन्हा रचना केली आणि हे तुलसी रामायण तुमच्या आमच्या समोर प्रकट झालं.
नवकंजलोचन कंज मुखकर कंज पदकंजारुणम श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम. त्या रामायणातला एक भाग एकदा वाचून बघा, वाटल्यास हनुमान चालीसा वाचून बघा. मंत्र झाले मंत्र. मननात त्रायते इति मंत्र. तुलसी रामायणातील एकेका मंत्राचं जर मनन केलं असेल तरी श्रोते हो, तुमचं आमचं या संसार सागरातून त्राण होईल एवढी मंत्रशक्ती आहे त्यामध्ये. भगवान शंकरांची कृपा आहे त्यांच्यावरती. अजरामर झाली की नाही कृती. आणखी एक सांगू उदाहरण. पत्नी उपदेश करते. सांगू, जगत प्रसिद्ध उदाहरण आहे आणि ते बऱ्याच लोकांना माहिती नाहीये म्हणून सांगतोय. आणि माहिती असलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे म्हणून सांगतो. माहिती असणं, कारण असे अनेक अनेक नरवीर आपल्या भारतात होऊन गेले, त्याचा सार्थ अभिमान आपण बाळगला पाहिजे याकरिता सांगतो. आणि ही व्यासपीठ त्यासाठीच असतात. आणि ते दुसरं उदाहरण आहे कालिदास. पहिलं सांगितलं ते तुलसीदास आणि दुसरं उदाहरण कालिदास. कालिदास नाव तरी ऐकलंय का? कोण होता? बऱ्याच लोकांना माहीत नसेल, काही जुने लोक असतील तर माहीत असतील. त्या ताईना काकूंना माहिती आहे. कालिदास कोण होता? महाकवी होता. भारतामध्ये एकमेव पाश्चात्य देशातील कवीनी कालिदासाच्या कृती मस्तकावर घेऊन तो गटे म्हणतो नाच नाचलाय, थैथै नाचला. शाकुंतल नाटक मस्तकावरती घेऊन नाचला. आणि तो म्हणतो असा कवी झालाच नाही हो, न भूतः न भविष्यती. पण हा कवी कसा झाला त्याचा एक प्रसंग आहे. एक राजा होता. राजाला एक मुलगी होती. अत्यंत हुशार होती, देखणी होती, सुशिक्षित होती आणि ती उपवर कन्या झाली. विवाहाकरिता स्थळं येऊ लागली. ही काय करायची? प्रत्येक स्थळांची परीक्षा घ्यायची आणि हिच्या मनाला योग्य वाटेल अशी उत्तरं मिळाली नाही की सगळ्यांना नाकारायची. बरेच दिवस निघून गेले. राजाने आपल्या अमात्याला सांगितलं, आता तू प्रयत्न कर आणि जगतामध्ये इकडे तिकडे तू फिरत असतोस, तुला कुठे या प्रदेशामध्ये कुठे चांगली स्थळं मिळाली तर तू घेऊन ये. त्या सेवकाने अमात्याने अनेक मुलं सुचवली, अनेक वर झाले, सगळ्यांची परीक्षा घ्यायची आणि ही सगळ्यांना नाकारायची. काहीतरी खोट काढायची आणि नाकारायची. म्हणजे काहीतरी खोट काढून नाकारण्याची पद्धत तिथून सुरू झाली. म्हणजे एकटा मुंबईत राहत असेल तर सांगायचं पुण्यात राहतो का? नाही, नको. गावामध्ये राहत असेल तर गावाकडचा नको. काहीतरी खोटी काढून नाकारायचं. सगळी हळूहळू करता करता ते जे येणारे लोक होते ते या अमात्याचा अपमान करून जायचे. अरे तू सांगितलंस म्हणून आम्ही आलो, आमच्यातल्या कमतरता हिने दाखवाव्यात, एवढे काही आम्ही खालच्या पातळीचे आहोत असं म्हणून त्याला बोल देऊन जायचे. तो अमात्य होता. त्याने आता मात्र बुद्धीचा दृढ निश्चय केला. त्याने ठरवलंच. आणि श्रोते, असे लोक ठरवतील ते केल्याशिवाय राहत नाहीत. त्याने ठरवलं आता हिच्या गळ्यात मूर्ख माणूस द्यायचा बांधू, मूर्खाशी हिचा विवाह लावायचा, गाढवा बरोबर हिचा लग्न याचा विवाह करायचा असं ठरवलं. आणि आता मूर्ख माणूस शोधण्यासाठी हा बाहेर पडलाय. शोधता 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 एका गावामध्ये आला. नदीच्या किनाऱ्यावरती एका झाडावरती एक लाकूड तोड्या एक माणूस लाकूड तोडत होता, झाड तोडत होता आणि तो ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी तोडत होता. पहिला मूर्ख असेल की नाही? याने तो बघितला, अरे वा, हाच आमच्या राजकुमारी करिता योग्य वर आहे. त्याला बोलावलं, ए खाली ये. तो पटकन खाली आला. जी सरकार. काय महाराज, काय आज्ञा आहे?
तो म्हणाला काही नाही, दरबारात यायचंय. माझं काही चुकलं का? काही चुकलेलं नाही. दरबारात यायचंय. का बरं? राजाच्या समोर यायचंय. हो पण का? माझं काही चुकलंय का? मी कुठेतरी लाकडाच्या मुळ्या विकतो आणि माझा उदरनिर्वाह करतोय. काही चुकलंय का? काही नाही, मी सांगतोय म्हणून ये. का? तुझं लग्न व्हावं असं वाटतंय? होय, मग ये. चांगली मुलगी देतो तुला बघून. आणि घेऊन गेला. हो पण राजासमोर गेलो, त्या राजकुमारी समोर गेलो तर बोलायचं काय? आणि या अमात्याने सांगितलं बोलायचं काही नाही, फक्त हातवारे करायचे. जे तुला वाटतील ते हातवारे कर, बोलायचं काहीच नाही. आणि घेऊन आला. राजकुमारी समोर आलाय, दरबार भरलाय. राजाने वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्या राजकुमारीने, राजकन्येने सुद्धा प्रश्न विचारायला सुरुवात केली. हा फक्त हात दाखवायचा. तू कोण आहेस? तू कोण आहेस? त्याने असे हात दाखवले. अरे वा, राजकुमारीला वाटलं अरे वा, चांगलं उत्तर दिलंय. पंच महाभूतांपासून बनलेल्या देहाला काय उपमा द्यावी, काय नाव ठेवावं, म्हणून हा बहुतेक आध्यात्मिक उत्तर देतोय. पंचमहाभूतांपासून बनलेला आहे. तुझं नाव काय? म्हणजे एकमेवा द्वितीय परब्रह्म तोच मी आहे, मला आणि नाव काय द्यायचं? राजकुमारीला वाटलं हा अत्यंत हुशार आहे, गरीब दिसतोय पण हुशार आहे. आणि अमात्याने राजाला सांगितलं महाराज लग्न लावून द्या. लग्न झालं बरं का. आणि तो त्या राजकुमारीला घेऊन आपल्या त्या पडक्या घरामध्ये आला. घरामध्ये आला पहिलाच दिवस. आणि याचा मूर्खपणा त्या मुलीच्या लक्षात आला. पहिल्या दिवशीच कडाक्याचं भांडण झालं. आणि त्या राजकुमारीने काय माझ्या गळ्यात हा बांधून दिलाय दगड म्हणून त्याला घराबाहेर काढलं आणि यथेच्छ निर्भर्त्सना केली. तोंड सुख मिळवलं. यथेच्छ निर्भर्त्सना केली. आणि ती याला विचारते अरे मूर्खा, अरे मूर्ख, अस्ति कश्चित वाग विशेष, तुला काही कळतं का? अक्कल आहे तुला? काही कळतं? अस्ति कश्चित वाग विशेषा, तुला काही एक शब्द बोलता तरी येतो का? कश्चित वाग विशेषा हा अस्ति प्रश्न असा आहे. अस्ति कश्चित वाग विशेषा, तुला काही विशेष बोलता तरी येतं का? आणि त्याला खरंच बोलता येत नव्हतं. खरंच बोलता येत नव्हतं हो. त्या अपमानाने अपमानित होऊन तिथून बाहेर पडला आणि आपल्या गावाच्या बाहेर असणाऱ्या काली मातेच्या मंदिरात आला येतो. त्याचं पूर्वीचं नाव कुठेही उपलब्ध नाही. त्या राजकुमारीचं नाव आहे, त्या राजाचं नाव दिलेलं आहे, पण त्याचं नाव दिलेलं नाही. तो काली मातेच्या मंदिरात आला आणि मंदिरामध्ये येऊन त्या काली मातेला सांगतोय आई अपमान झालाय माझा, अपमान झालाय. आणि ती मला विचारते अस्ति कश्चित वाग विशेषा, माझ्याकडे काही वाग विशेषही नाही, काही दोन शब्द चांगले बोलता येत नाहीत. मग या जिव्हेचा मला काय उपयोग? कशाकरिता पाहिजे जिव्हा? म्हणून श्रोतेहो त्याने आपली जीभ छाटली आणि जगदंबेच्या चरणावरती चढवली. तो प्रकार बघून ती जगदंबा सुद्धा हल्ली हो, प्रकट झाली आणि म्हणाली काय रे बाळा, काय चाललंय? आता बोलता येतंय? ओ जीभच नाहीये. त्या जगदंबेने ती जिव्हा त्याला पुन्हा दिली आणि त्याला सांगितलं तू आजपासून माझा दास आहेस. मी काली आहे, काली माता आहे, तू माझा दास आहेस, मी तुझ्यावरती प्रसन्न झाली. तेव्हापासून तो कालिदास झाला बरं का, कालिदास. आणि सांग तुला काय पाहिजे? काय नाही, मला प्रचंड बुद्धिमत्ता पाहिजे, काहीतरी माझ्यामध्ये वागविलास, वाणीचा वागविलास आला पाहिजे. सरस्वती माता माझ्या जिव्हेवरती नृत्य करती झाली पाहिजे. तथास्तु. आणि त्याने अस्ति कश्चित वाग विशेषा असा प्रश्न विचारला होता ना. या 3 शब्दांवरून त्याने 3 काव्यच रचली, महाकाव्य. पहिलं शब्द होता अस्ति. या अस्ति शब्दावरून अस्त्युत्तरस्याम दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः
पूर्वा परौतोय निधीवगाह्य स्थितः पृथिव्या इव मानदंड. अस्ति या शब्दावरून पहिलं काव्य रचलंय, त्याचं नाव आहे कुमार संभवम. कोणी ऐकलं असेल तर बघा, माहिती असलं पाहिजे म्हणून सांगितलं. कॅलेंडरमध्ये आषाढाच्या पहिल्या दिवशी, आषाढ महिना जेव्हा सुरू होतो, आषाढ बोलतोय बरं का मी, तुम्ही म्हणाल आषाढ म्हणजे काय सांगा. आजची वस्तुस्थिती आहे. आषाढ म्हणजे काय सांगा, ही वस्तुस्थिती आहे. कॅलेंडर उघडा आणि बघा, मुद्दाम जाऊन बघा, किंवा पंचांगात सुद्धा कदाचित असेल. आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे आषाढ शुद्ध प्रतिपदा, तिथं दिलेलंच असतं कालिदास जयंती असं दिलेलंच असतं. हा कालिदास जयंती, हा कालिदास कोण? तो हा कालिदास आहे बरं का. आणि त्याचा इथं पुनर्जन्म झालाय जणू काही. अस्ति या शब्दावरून एक काव्य रचलं, कुमार संभवम. दुसरा शब्द आहे कश्चित. अस्ति कश्चित वाघ विशेष आहे ना, या कश्चित शब्दावरून दुसरं काव्य रचलं, त्याचं नाव आहे मेघदूतम. कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्तः. कश्चित शब्दावरून रचलेलं काव्य आहे, कश्चित कांता विरह गुरुणा. याला मेघदूतम असं म्हणतात. आणि कालिदासाची अत्यंत चमत्कृतिक अशी प्रतिभाशक्ती इथं स्फुरली बरं का. काय सुंदर काव्य आहे. आहा हा, सुंदर काव्य आहे मेघदूतम. संपूर्ण भारतभूमीचं वर्णन केलंय मेघदूतम मध्ये. एक कोणीतरी यक्ष त्या कुबेराचा सेवक होता. अर्थात कुबेर हे यक्षराज आहेत. आणि त्या यक्षाचं कार्य होतं, दररोज आपल्या बागेतील फुलं काढायची आणि कुबेरांना शिवपूजेकरिता नेऊन द्यायची. कुबेर हे नेहमी शिवपूजा करतात ना, म्हणून कुबेरांचं दुसरं नाव आहे कुबेरस्त्र्यंबक सखा यक्षराड गुह्यकेश्वर. ही कुबेरांची नावं आहेत. त्र्यंबक सखा म्हणजे शंकरांचा भक्त होता, दररोज पूजा करायचा. एक दिवस काय झालं, या यक्षाचं लग्न झाल्यामुळे तो दुसऱ्या दिवशी आपल्या कामावरती, नियुक्त कर्मावरती येण्याकरिता त्याला विलंब झाला. आणि म्हणून यक्ष रागावले आणि कुबेरराज रागावले आणि कुबेराने त्याला शाप दिलाय की तू ज्या कारणामुळे येण्याकरिता विलंब केलायस ना, त्या प्रिय पत्नीचा तुला 1 वर्ष वियोग होईल, जा तिथून निघून जा, शाप देतो तुला. आणि तो हिमालय पर्वतावरून रामटेकला आलाय, म्हणजे आपल्या नागपूर तिथं आलाय. आणि आता दिवसेदिवस चालले आहेत बरं का. याला अत्यंत आठवण येते आपल्या पत्नीची. पण पत्नीला आता निरोप पाठवायचा आहे तर कसा पाठवावा, म्हणून आषाढातला पहिला दिवस आणि एक मेघ समोर आलाय, त्या रामटेक पर्वतावरती येऊन अडकला. आणि ह्या मेघाचा प्रवास हळूहळू आज ना उद्या का होईना आपल्या त्या नगरीपर्यंत जाईल, म्हणून त्या मेघाला याने निरोप्या केलं आणि त्या मेघाकडे निरोप पाठवलाय की माझ्या पत्नीला असा असा निरोप दे. आणि तो मेघ आता निघाला निरोप घेऊन. असा त्या काव्याचा काय कल्पना असेल लक्षात घ्या. मेघदूतम सुंदर काव्य आहे. आध्यात्मिक दृष्टीने पाहिलात तर बरेच श्लोक आतमध्ये येतात. विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलात तरी सुद्धा तुम्हाला बरंच ज्ञान त्या मेघदूतामध्ये मिळेल. त्याच्यात प्रत्येकात मेघाची निर्मिती कशी होते सगळं विज्ञान मांडलंय. संपूर्ण भारताचा भूगोल लिहिलाय बरं का. म्हणजे हा मेघ कुठून कुठे प्रवास करतो, नैऋत्य मान्सून वारे आल्यानंतर कुठून कुठपर्यंत प्रवास होतो, आसे तू हिमाचल असा मेघाचा प्रवास मांडलाय. भौगोलिक दृष्टीने सुद्धा आहे, ऐतिहासिक दृष्टीने विचार केला तरी सुद्धा त्या काव्याचं वैशिष्ट्य. सांगण्याचा उद्देश, कालिदास हे रचण्याकरिता प्रवृत्त झाले. त्यांचं दुसरं काव्य आहे कश्चित कांता विरह गुरुणा. आणि तिसरं काव्य ते तर सगळ्यांना माहीतच आहे हो, हे सगळ्यांना माहिती आहे. कोणतं? रघुवंशम. वाघ विशेषः. वागर्था पहिला श्लोक त्याचा वाघ शब्दावरून सुरू होतो. वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये
जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. अशी सुरुवात आहे, आरंभ आहे. वाक, वाणी म्हणजे शब्द आणि अर्थ हे जसे एकमेकांना अत्यंत संप्लुत असतात, चिकटलेले असतात, म्हणजे शब्द आणि अर्थ भिन्न करताच येत नाहीत. पद आणि पदार्थ भिन्न करताच येत नाहीत, ते एकमेकांना अत्यंत चिकटलेले असतात. संश्लिष्ट वागर्थाविव संपृक्तौ असे ते चिकटलेले असतात. त्याप्रमाणे जे अभिन्न आहेत, नित्य निरंतर अभिन्न आहेत, ज्यांचा भेद करता येत नाही, असे ह्या संपूर्ण जगताचे पार्वती परमेश्वर म्हणजे भगवान शंकर आणि पार्वती, बरोबर. शिव पार्वती ज्यांना आपण काय म्हणतो अर्धनारी नटेश्वर. पण तुम्हाला सांगतो इथं शब्द वापरलाय जगतः पितरौ वंदे. मी मुद्दाम सांगतोय आहे का, माहिती म्हणून आहे का, मग लक्षात येईल की बारीक बारीक गोष्टींमध्ये कितीतरी माहिती असते. जगतः पितरौ वंदे. पितरौ हा पितृ शब्दाचं द्विवचन आहे. पितृ शब्दाचं पिता, पितरौ पितरः. पितरौ पितृ शब्दाचं द्विवचन आहे, मातृ शब्द त्यात येत नाहीये. मग जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ याचा हरिहरांकडे अर्थ जोडायचा आहे. शिव आणि हरी आणि हर, शिव आणि विष्णू हे दोघेही अर्थ आले पाहिजेत. तर काय करावं म्हणून कालिदासांनी काय केलं, पार्वती परमेश्वरौ याच्यामधला पार्वती प आणि रमेश्वर आले का दोघेही. कोणाला शब्द कळले तर लक्षात येईल. पार्वती परमेश्वर असा शब्द आहे की नाही, पार्वती परमेश्वरौ त्यातला पहिला शब्द काढला पार्वती प. प शब्दाचा अर्थ पालन करणारा. पार्वतीचं पालन करणारा म्हणजेच पार्वतीचा पती. पाती इति पती ही खरू, जो पालन करतो, जो रक्षण करतो तो पती असतो ना, म्हणून पार्वतीचा पती. आणि रमेश्वर म्हणजे रमाधिपती. आले जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. ही प्रतिभा आहे कालिदासांची. आणि ही कोणामुळे आली, त्यांचं गुरुत्व कोणी केलं, पत्नीने हो. त्यामुळे कधी पत्नी ओरडलीच घर सोडून जावा. अस्ति क्वचित वाग विशेष गेला घर सोडून, आला पुस्तक लिहून. असो, पत्नी उपदेश करते. सांगण्याचा उद्देश भगवंतानी, भगवान कृष्णाने किती किती शब्द वापरले तिथे बघा. मी फक्त प्रत्येक शब्दाची उदाहरणं देतोय, प्रत्येक शब्दाला उदाहरण. नाहीतर आम्ही जगणार कसे हो 4 दिवस. पुढचा मुद्दा, पशुपक्षी उपदेश करतात की नाही, जाऊ देत, घटना उपदेश करतात. पशुपक्षी उपदेश करतात तर तुम्हाला सांगतो पंचतंत्र हा ग्रंथ त्यासाठीच आहे. आता नाव कोणी ऐकलं असेल तर, पंचतंत्रामध्ये पशुपक्ष्यांच्याच कथा आहेत ना. चंपक नावाचं अरण्य होतं बघा, काय सुंदर ग्रंथ रचलाय सांगतो ना तुम्हाला. पंचतंत्र. पूर्वी टीव्ही वरती पंचतंत्र कथा लागायच्या, संस्कृतमधून नसायच्या, हिंदी मराठी वगैरे अशा. मूळ ग्रंथ संस्कृत आहे आणि अत्यंत सुंदर कथा आहेत. त्या कथांचा पंचतंत्राचं जे आमुख आहे तो विषय असा आहे की राजाला 4 मुलगे होते आणि चारही मुलगे अत्यंत मूढ, आलशी, झोपून राहायचे. फक्त खा पी आणि मजा कर. त्यांना कोणतीच विशिष्ट बुद्धी नव्हती. बरं असलेल तरी त्याचा वापर कधी करत नसत. अशी 4 पुत्र होते. काही करायचं नाही, खायचं प्यायचं आणि झोपून दिवस काढायचे. राजाला काळजी वाटली, आता या मुलांचं करायचं काय, म्हणून त्याने दवंडी पिटली. अनेक विद्वान लोक येऊ लागले आणि त्या मुलांना उपदेश करू लागले. राजाने सांगितलं होतं, माझ्या मुलांना जो कोण विशेष प्रकारची बुद्धी प्रदान करून नीतिमत्तेच्या 4 गोष्टी शिकवून जो कोण त्यांना प्रबुद्ध करेल त्याला मी माझं निम्मे राज्य देईन. अनेक पंडित येऊन जायचे. शेवटी कोणालाही हे जमलं नाही. एवढे ते 4 मुलगे खटाळ होते. लक्षात आलं का? आणि एक दिवस
विष्णू शर्मा नावाचा एक विद्वान महाराजांकडे आला आणि त्याने सांगितलं की हे कार्य मी करतो, जमणार आहे का? नक्की जमेल, नाही जमलं तर शिरच्छेद करेन, चालेल, पण तुमच्या 4 मुलांना मी शिकवतो. किती दिवसात शिकवणार? त्याने सांगितलं 6 महिन्यात शिकवतो. झालं, 6 महिन्यात विद्वान करतो. आणि मुलांना घेऊन तो घरी गेला, आपल्या 4 मुलांना घेऊन, आणि त्यांना शिकवायला सुरुवात केली. काय शिकवलं? तर जे शिकवलं त्याला पंचतंत्र कथा असं म्हणतात. कथांच्या माध्यमातून उपदेश केला. एक कावळा होता, अशाच कथा हो. बरं, त्या कथांमध्ये ना वैशिष्ट्य आहे, त्या कथांमध्ये प्रत्येकाची नावं जी दिलेली आहेत, प्रत्येकाची नावं ही त्या व्यक्तीच्या स्वभावाचं प्राकट्य करणारी अशी ती नावं आहेत. अशी नावं. एक कथा सांगतो उगाच, मग तुम्हाला कळेल की काय बोध, कथा बोध करते, कोण कोण उपदेश करू शकतो ते सांगतो. तुम्ही न ऐकलेली कथा सांगतो, कारण पंचतंत्रातल्या कथा बऱ्याच लोकांनी ऐकलेल्या आहेत. पंचतंत्रातलीच सांगतो. एका राजाचा महाल होता, आणि तो ज्या ठिकाणी झोपायचा त्या ठिकाणी शुक्लतर पट युगल मध्य संस्थिता मंद विसर्पिणी नामयुका प्रतिवसती स्म, असं वर्णन आहे तिकडे. बरं, हे पंचतंत्रातले शब्द आहेत. शुक्लत काय शब्द आहे तो? शुक्लतर म्हणजे अत्यंत पांढरं सफेद, शुक्लतर पट म्हणजे वस्त्र, युगुल म्हणजे जोडी, त्याच्या मध्ये म्हणजे त्या जोडीच्या मध्ये संस्थिता राहणारी एक ऊ होती. ऊ माहिती आहे ना? ऊ, त्याला संस्कृतमध्ये यू का असं म्हणतात. ऊ राहायची, आणि त्या ऊचं नाव ठेवलंय मंद विसर्पिणी, म्हणजे हळूहळू चालणारी. हा मराठी अर्थ आहे बरं का. त्या ऊचं नाव सुद्धा कसं सुचलं असेल बघा, मंद विसर्पिणी नामयू का प्रतिवसती स्म. कोणी कथा ऐकली काही? बहुतेक नाही ना. तुम्ही ऐकले का? नाही. मंद विसर्पिणी नामयू का प्रति, ती राहायची आतमध्ये. आणि काय करायची? राजा येऊन झोपला, घोरायला लागला, घोरायला लागेपर्यंत वाट बघायची. याचा अर्थ तो घोरायचा, वाट बघायची, आणि तो गाढ झोपला याची परीक्षा करायची, आणि हळू जाऊन राजाला दंश करायची, आणि राजाचं आपलं पोट भरेल एवढंच रक्त शोषून घ्यायची, आणि पुन्हा त्या वस्त्राच्या घडीमध्ये गुपचूप जाऊन बसायची शांत. असे दिवसेंदिवस चालले होते. हिचं पोट भरायचं दररोज मेजवानी. राजाचं पंचपक्वान्न 2 दिवसापूर्वीचं रक्त होऊन गेला, राजाचं रक्त हो. असे दिवस चालले होते. एकदा त्या ठिकाणी एक ढेकूण आला. त्या ढेकणाचं नाव सांगतो, अग्निमुखा. हा हे त्या ढेकणाचं नाव. अग्निमुख म्हणजे ज्याच्या मुखात अग्नी आहे तो. कोणाला ढेकूण चावलेल्याचा अनुभव आहे का? हा, मग नाव पटलं. अग्निमुख. ओ, ढेकूण चावून गेला तर आग झाल्याशिवाय होत नाही. अशी आग होते, असे फुगे येतात. कोणाला अनुभव घ्यायचा असेल तर आमच्या घरी या. अग्निमुख. तो ढेकूण आला, आणि त्या मंदविसर्पिणीने विचारलं त्या युकेने, कोण रे तू? आणि तो सांगतोय, कोण काय विचारतेस? मी तुझ्या दारात आलोय, तुझ्या दरवाजात आलोय, तर अतिथीचं स्वागत करणं हा तुझा धर्म आहे. माझं स्वागत कर. अतिथीचं स्वागत केलं पाहिजे, त्याला चहा पाणी विचारलं पाहिजे, तुम्ही राहताय का म्हणून विचारलं पाहिजे, स्वागत कर माझं, असं तो सांगतोय बरं का. याच्याकरिता सुंदर तत्वज्ञान म्हणलंय आतमध्ये. हे सगळं विष्णू शर्मा त्या मुलांना सांगतायत. म्हणजे एखाद्या अभ्यागताचं स्वागत कसं करावं याच्यावरती श्लोक आहे. ए आगच्छ कस्मात् चिरात् दृश्यसे. स्वागताचे श्लोक आहेत. एही या 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 या. आगच्छ इदम आसनम आस्यताम. इथं बसा. कस्मात् चिरात् दृश्यसे. ओ, किती दिवसांनी दिसताय. बरं आहे ना सगळं क्षेमकुशल. आलेल्या अभ्यागताचं क्षेम विचारावं असं शास्त्र आहे. हा ढेकूण तिला शिकवतोय, असं विचारलं पाहिजे. विचार मला आता तू क्षेमकुशल, बरं आहे ना, बायका बोर वगैरे झालं हो. ती म्हणाली ठीक आहे.
तू माझ्या दारात आलायस विचारते म्हणून त्याला विचारलं, सगळं झालं, त्याला बसायला ओसरी दिली. ओसरी आणि तुम्ही समजलात, सुज्ञ आहात. तो येऊन बसला, रात्रभर बसला. आता ती विचार करते हा जाणार कधी. काही पाहुणे असे असतात बरं का, आल्यानंतर जाणार कधी याची कुणकुण पहिली असते. आता हे जाणार कधी, जाणार कधी, जाणार. बरं, तो पाहुणा सुद्धा असा असतो ना, जाता जात नाही. असे पाहुणे असतात हो, बऱ्याच लोकांना अनुभव असेल. जाता जात नाही. एका घरी असा एक पाहुणा आला होता, येऊन बसला घरी आणि जाता जाईना. बरं, पाहुण्यांची सवय कशी असते, सकाळी उठावं आणि मालकाने मागवलेला पेपर उघडा. बरं, ह्याचे 4 रुपये जात आहेत हो मालकाचे, यांचं काय जातं, पेपर मालक वाचण्यापूर्वी आपण वाचतात. बरोबर आहे की नाही? म्हणून मी कोणाकडे गेलो तर पेपरला हात लावत नाही आधी. पाप नको आपल्याला, त्याचे पैसे आहेत ना, त्याने आधी वाचावा आणि त्याने टाकलाच तर मग आपण वाचावा. काय पेपर वाचल्यानंतर आपलं पोट भरणार आहे असं काही नाही. हल्ली मालकही सुधारले, पेपर मागवायचेच बंद केले. बर, टीव्हीचा रिमोट पाहुण्याच्या हातात, तो तिकडे क्रिकेट लावून बघतोय. बरं, फुकटचं त्या पत्नीला, यजमानीला यांना जेवण करून द्यावं लागते की नाही. सकाळी उठल्यानंतर चहा द्या, तो म्हणणार जरा साखर जास्तच झाली बरं का काकू वहिनी, हां मग थोडीशी कमी करा. आमच्यासारखं असेल तर आम्ही चहा घेत नाही, अमुक घेत नाही, तमुक घेत नाही, तेच करा. मग एका माणसासाठी ते करायचं. असतात ना असे बावडे. मग हा अधिकार वाणीने थोड्या दिवसांनी सांगतो, काकू आज भाकरी करा. असं करता करता 1 महिना राहिला. शेवटी हा काही जाता जात नाही, जाता जात नाही. म्हणून त्या मालकाने एक दिवस त्या आपल्या पत्नीला सांगितलं, घरात जाऊन स्वयंपाक खोलीत जाऊन उद्या आपण भांडायचं बरं का. कशाला? हा जाण्याकरिता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून या मालकाने जे पत्नी बरोबर भांडण काढलं, तुला कळत नाही चहा द्यायचा. अगं 1 महिना झाला हे आलेत आपल्या घराकडे, त्यांचं स्वागत करायचं कसं कळत नाही. वेळेत चहा द्यायचा असतो, वेळेत नाश्ता द्यायचा असतो, तुला काहीच कळत नाही. तू अशी वागायला लागलीस ना, 4 लोक आमच्या घराकडे यायचे बंद होतील. ती लागली हो रडायला. अशी रडायला लागली जणू काही हिचा पिता यद्गत्वा न निवर्तन्ते, सुटकी असल्यासारखी. अशी ढसा ढसा रडायला लागली. पाहुण्याला कळलं आपल्यावरून भांडण झालं. पाहुणा लगेच वरती गेला, आपले कपडे काढले, असे गुंडाळले, बोचक्यात बांधले, पिशवी बांधली, घेतली काकेत लावली. मालक येतो बरं का. नाही चहा घेऊन थांबा थांबा थांबा, चहा घेऊन चला. पत्नी आताच करे. नको नको नको, चहा नको, मला ना आजपासून दुसरीकडे जायचंय, मी येतो बरं का. असं म्हणून बाहेर पडला. तो बाहेर पडला, चप्पल घातलं, गेट उघडली, बाहेर गेला. एवढ्यात याने पत्नीचे डोळे पुसले. अगं रडतीस काय, खोटं खोटं. गेला की नाही? गेला. आपल्या भांडणाचा उपयोग असा झाला, गेला. खोटं खोटं मी खोटं खोटं रागावलो. पत्नी म्हणते मी तरी कुठं खोटं खोटं रडते, मी खरं कुठं रडते, मी सुद्धा खोटं खोटंच रडत होते, खोटं खोटंच रडते. एवढ्यात मागच्या बाजूने पाहुणा आत. आम्ही तरी खरं खरं कुठं गेलो होतो, मी सुद्धा खोटं खोटंच गेलो होतो म्हणाला. जाता जात नाही तो पाहुणे. हा खटमल काय अग्निमुख आलाय आणि त्याने स्वागत करून घेतलं आणि म्हणाला मला आज मेजवानी पाहिजे, काय ते कर, मला आज मेजवानी पाहिजे. ती म्हणाली आता काय करणार, अभ्यागत आहेस, आलो पाहिजे, तुला दिलं पाहिजे, माझा धर्म आहे, देईन. पण महाराज अतिथी आहात, अतिथी देवो भव असं शास्त्र आहे. नमस्कार करते, पाया पडते, पण एक काम करा, एक उपकार करा माझ्यावरती. कोणते? मी तुम्हाला मेजवानी देणार, मेजवानी देणार, पण आतताईपणा करू नका. महाराज गाढ झोपले की आधी महाराजांपर्यंत मी पोहोचेन, महाराज झोपलेत की नाही याची पक्की खात्री करेन आणि मग मी तुम्हाला इशारा करेन आणि माझ्या पूर्वी जाऊन तुम्ही
तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं भक्षण करा आणि त्यानंतर जर काही राहिलंच तर मी घेईन. शेषभोजनंच हा गृहस्थांचा धर्म आहे ना. अभ्यागताला पूर्वी द्यायचं आणि मग आपण भक्षण करायचं. ठीक आहे, ठरलं. आणि महाराज येऊन झोपले. झोप लागते, डोळा लागतो एवढ्यात आतुर झालेला तो अग्निमुख तो गेला हो, हिला काही न सांगता. आणि त्याने त्या राजाला असा कडकडून चावा घेतला. तो राजा, नुकती झोप लागते एवढ्यात जागा झाला आणि सेवकांना, हो ह्या आपल्या या बिछाण्यामध्ये कोणीतरी आहे, निश्चित खटमल कोणीतरी आहे, याचा शोध घ्या, मला आत्ता चावलाय, याचा शोध घ्या. एवढ्यात तो अग्निमुख ज्या मार्गाने आला होता त्या मार्गाने पसार. आणि ती बिचारी आतमध्ये शुक्ल तर पट युगल मध्यम संस्थिता मंद विसर्पिणी आतमध्येच होती हो. त्या सेवकाने ते वस्त्र, ती कपडे झाडले आणि पाहिलं आतमध्ये एक छोटीशी ऊ होती, ती सुद्धा पांढऱ्या रंगाची आणि पांढऱ्या वस्त्रात. राजाची आज्ञा म्हणून शोधावीच लागली की नाही, कारण राजाचा आदेशच तसा असतो, शोधावंच लागतं. नसेल तर काढून आणायची दुसरी. ही बघा महाराज मारली. आणि मंद विसर्पिणी युवका व्यापादिता मारून टाकली हो. अशी नाही, अशी मारली. का झालं, का झालं तर त्याचं उत्तर दिलंय की कोणत्याही प्रकारे परकीय माणसावरती त्याची पूर्ण परीक्षा घेतल्याशिवाय विश्वास ठेवू नये. अभ्यागताची पूर्ण परीक्षा घेतल्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेवू नये. आत बोलवावं पण ओसरी देऊ नये. 4 मुलांना विचारलं, कळलं का बाळांनो तुम्हाला? होय कळलं. आता इथून हे लक्षात ठेवा. पंचतंत्रातल्या कथा ऊ आणि ढेकूण यांच्याद्वारे केलेला उपदेश. पंचतंत्र म्हणजे प्राणी उपदेश करतात, प्रसंग उपदेश करतात. एक राजा होता, त्या राजाचं नाव आहे भर्तृहरी. भर्तृहरी जाऊ दे, आता हे शेवटचं बरं का. नाही, माझ्या डोक्यात आणखी एक विषय, इसाप नीती. एवढे सगळे विषय ढोंढाळलेत. इसाप नावाचा आम्ही फक्त ऐकलंय हो नाव, इसाप नीती नाव ऐकलंय. खरंच प्रश्न विचारू, कोणी वाचलाय इसाप? इसाप नावाचा महात्मा होता, वाचा एकदा इसाप. सुंदर कथा आहेत. काय उपदेश केलाय माहितीये का इसाप नीतीमध्ये? महात्मा होता आणि त्या इसापाने केलेली तो उपदेश आहे. श्यामची आई पुस्तक वाचलंय का? श्यामची आई. काय उपदेश आहेत माहितीये, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये उपदेश आहेत. आई त्या श्यामला काय उपदेश करते, सुंदर उपदेश आहेत. श्याम एकदा खेळून आला होता, दररोज संध्याकाळी आंघोळ करायचा, आई आंघोळ घालायची, म्हणून आईने आंघोळ घातली. आंघोळ घातल्यानंतर आपल्या साडीने ती, वस्त्रप्रांचलाने ती अंग पुसायची श्यामचं. एक दिवस श्यामने सांगितलं, आईने सांगितलं, श्याम घरात जा आणि देवाचा दिवा लावायचा आहे बरं का, आज तू लावशील का? लावेन म्हणाला. पण आई काय करायचं, इथे तू तुझा पदर पसर, मी त्याच्यावरती पाय देईन, माझे पाय स्वच्छ करेन, कारण जर ओल्या पायाने मी गेलो ना तर खालची धूळ माझ्या पायाला परत लागेल. श्यामने सांगितलं. हिने पदर पसरला हो, पदर पसरला. श्यामने, आपण पाय पुसणीवरती पाय कसा पुसतो, श्यामने आईच्या पदराची पायपुसणी केली. असे पाय पुसले आणि पळत गेला. आई हसते बरं का, गालातल्या गालात, माझाच आहे पोरग, माझंच लेकरू आहे. पण श्यामने त्यावेळेस हा विचार केला नव्हता की रात्रीची वेळ आहे, आईची साडी जर ओली झाली असेल तर अशा ओल्या साडीनेच ती झोपणार आहे, तिला कशी झोप लागेल, हा विचार श्यामने केला नव्हता. श्याम आत गेला आणि आतमध्ये जाऊन आईलाच सांगितलं, आई तूच दिवा लाव. बरं म्हणाली. आईने दिवा लावला, तुळशी समोर आणला आणि सांगितलं, शुभं करोती म्हणण्याच्या पूर्वी सांगितलंय, बाळा पाय स्वच्छ व्हावेत याकरिता जेवढे काळजी घेतोयस ना तेवढंच मन स्वच्छ व्हावं यासाठी काळजी घे.
वाचली असेल कथा, श्यामची आई. अनेक उपदेश आहेत. एक भर्तृहरी नावाचा राजा, शेवटचा आता माझा सांगायचा होता तो सांगतो आणि पळूया आपण आता पुढं. भर्तृहरी नावाचा राजा, हाही राजा बहुतेक लोकांनी ऐकला असेल. एकदा त्याची सुद्धा पत्नीने निर्भर्त्सना केली बरं का, ते एक वेगळंच प्रकरण आहे. भर्तृहरी सुंदर इतिहास आहे, भारतामध्ये झालेला राजा आहे आणि त्याने 300 सुभाषित लिहिलेत बरं का. 300 सुभाषितांचा संच आहे, त्याला शतकत्रय असं म्हणतात. शतकत्रयी. पहिली 100 सुभाषित नीती शतकम म्हणून प्रसिद्ध आहेत. पुढची 100 सुभाषित ही वैराग्य शतकम म्हणून प्रसिद्ध आहेत आणि 100 सुभाषित ही शृंगार शतकम म्हणून प्रसिद्ध आहेत. म्हणून आधी नीती शतक वाचावं, मग शृंगार शतक वाचावं आणि मग वैराग्य शतक, असा क्रम आहे बरं का. आधी वैराग्य शतक वाचला तर शृंगार शतक तसंच राहील, असा क्रमच आहे. तो राजा फिरत असता 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 एका गावामध्ये आला आणि गावात येऊन त्याने पाहिलं एक बाई पाणी काढत होती. काय झालं होतं माहितीये का, त्या राजाची निर्भर्त्सना झाली. राज्यत्याग करून आलाय तो, राज्यत्याग करून आलाय आणि राज्यत्याग करावा लागला म्हणून तो आपल्या पत्नीला, आपल्या सेवकांना, आपल्या अमात्यांना शिव्या देतोय. शिव्या देतोय याचा अर्थ त्यांच्याबद्दल वाईट भावना याच्या मनात आहे. मला राज्य सोडावं लागलं, माझ्या नशिबात राज्यच नाही की काय, चांगले चांगले भोग नाहीत की काय, असा विचार करून तो बाहेर पडलाय. आणि एक बाई त्या विहिरीमध्ये कळशीने पाणी काढत होती. पाणी काढत होती. राजाला तहान लागली, राजा समोर गेले, त्यांनी पाणी पिण्याकरिता म्हणून पाणी मागितलं तर ओंजळभर भरेल एवढंच पाणी आलं. बाकीचं पाणी सगळं गळून गेलं होतं. ओंजळभर भरेल एवढंच पाणी आलं. राजाने विचारलं, बाई विहिरीत पाणी नाही आहे की काय? पाणी आहे, मग एवढंच पाणी का आलं, एवढंच का आलं? तर बाईने उत्तर दिलं, राजाला उत्तर दिलंय बरं का, राजाला उत्तर दिलंय, कूपे पश्य जला निध्यावपी घटः गृह्णाति तुल्यम जलम. काय उत्तर आहे? कूपे पश्य, पाण्यात बघा, जलानिधी अपि, जला पाण्याचा निधी आहे, पाण्याचा साठा, प्रचंड पाणी भरलेलं आहे आतमध्ये बघा, तरी सुद्धा घटः तुल्यम जलम गृह्णाति, घडा आपल्याला जेवढं झेपेल तेवढंच पाणी घेतो. आणि भर्तृहरीनी तात्काळ त्यावरती सुभाषित रचलंय, तात्काळ सुभाषित रचलंय. कळलं, म्हणाले मला काय म्हणायचंय ते कळलं, देवाने तुला माझ्याकरिताच पाठवलं होतं असेल. कळलं काय? यद्धात्रा निज भाल पट्ट लिखितम स्तोकम महद्वाधनम तत्प्राप्नोति मरुस्थलेपि नितराम मेरौ ततो नाधिकम तद्धीरो भव वित्तवत् सुकृपणाम वृत्तिम वृथा मा कृथा कूपे पश्य जलानिधौ अपि घटः गृह्णाति तुल्यम जलम. ताबडतोब उत्तर लिहिलंय हो. आणि हे उत्तर तुमच्या आमच्यासाठी दिलासा देणार आहे. सांगू का अर्थ? यद्धात्रा निज भालपट्ट लिखितम. धात्रा म्हणजे भगवान ब्रह्मदेवानी आपल्या भालपट्टावरती जेवढं धन लिहिलेलं आहे माणसाला तेवढंच मिळणार, न ततः अधिकम, त्यापेक्षा अधिक मिळणार नाही. बर, असा मनुष्य समजा मरुस्थलामध्ये गेला, याचा अर्थ अत्यंत दरिद्री, अगदी रेताड स्थलामध्ये जरी गेला, वाळवंटात जरी गेला तरी त्याला तेवढंच मिळणार. आणि सुवर्णाच्या मेरू पर्वतावरती जरी जाऊन बसला तरी तेवढंच मिळणार. तत्प्राप्नोति मरुस्थलेपि नितराम मेरौ ततः न अधिकम. मेरू पर्वतावर गेला म्हणून श्रीमंत झाला असं होत नाही. आमचा एक मित्र गेला होता, ऑस्ट्रेलियाला गेलाय, आहेच बरं का तिकडे. परवाच येऊन गेला घरी. तो म्हणाला ऑस्ट्रेलियन $250 दिल्यानंतर म्हणाला एक बिस्किटचा पुडा मिळतो, एक बिस्किटचा पुडा मिळतो.
मी त्याला विचारलं, तू ऑस्ट्रेलियाला का गेला आहेस? तो म्हणाला पैसे कमवायला. उत्तर सांगू, तिकडचा पैसा तिथंच संपला. बरोबर, ज्यावेळी तो येणार त्यावेळी खिसे रिकामे करूनच येणार की नाही सांगा? बरोबर आहे ना? मेरव ततोनाधिकम. आपल्याला वाटतं भारतीय करन्सीपेक्षा तिकडची करन्सी जास्त महागडी आहे, वाटतं आपल्याला. एवढे डॉलर मिळाले, तेवढे डॉलर, हो तिकडचे तिकडेच संपले. त्यापेक्षा भारतात राहिला असतास तर काय बिघडलं असतं? तो म्हणाला, देशाचं रेशन वाचलं ना तेवढं, फुकटचं खाल्लं असतं, कारण इकडे तसंच मिळतं म्हणे. दारिद्र्य रेषेखाली अवस्था आहे. मेरव ततो नाधिकम. त्यामुळे माणसाच्या भालपट्टावरती जेवढं लिहिलंय ना तेवढंच धन, तेवढंच सुख माणसाला मिळणार. कुठेही जाऊ देत तेवढंच मिळणार, त्याच्यापेक्षा जास्त नाही, त्यापेक्षा कमी नाही. तेव्हा श्रोते हो, तो राजा म्हणतोय, तेव्हा श्रोते हो धीरो भव. धीट व्हा, धीर व्हा. वित्तवत्सु कृपणाम वृत्तीम वृथामा कृथा. जे जे श्रीमंत आहेत त्यांच्या बाबतीत नाका मुरडू नका. आणि जे जे दरिद्री आहेत, जे जे आपल्यापेक्षा दरिद्री आहेत, अशा लोकांच्या बाबतीत त्यांच्यापेक्षा आम्ही श्रीमंत आहोत म्हणून आनंदीही होऊ नका. कारण कोणाचं भाग्य कधी उजळेल काही सांगता येत नाही. कोणाला लॉटरी कधी लागेल काही सांगता येत नाही. तर धीरो भव वित्तवत्सु कृपणाम वृत्तीम वृथामा कृथा. कूपे पश्य. पाण्यात बघा, विहिरीमध्ये बघा, जलाचा साठा आहे, परंतु कुंभ घडा आपल्याला जमेल तेवढंच पाणी घेत असतो. अनेक प्रकारचे उपदेश आहेत. आणि तुकाराम महाराज म्हणतात, उपदेश तो भलत्या हाती धरावा चित्ती. कोणत्याही उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ती धरावा. कुणीही उपदेश करू शकतो. आता आपली भूमिका अशी आहे की असे उपदेश घेऊन घेऊन आपण काय करावं, आपल्यामध्ये गुणाधान करावं. आणि गुणप्रवृत्ती वाढली, आपली पारमार्थिक दशा ही अत्यंत उच्च झाली की सद्गुरू आपल्याला स्वतःला भेटण्याकरिता येतात, असं आहे. आणि ही गोष्ट उद्धवाला पक्की कळावी, पक्की ठसावी. आणि याकरिता म्हणून भगवान कृष्णाने उद्धवाच्या समोर एक सुंदर जाज्वल्यमान असा एक इतिहास सांगितला. आणि या इतिहासालाच अवधूत इतिहास असं म्हणतात. यदू आणि अवधूत यांचा संवाद इतिहास आहे बरं का. हा इतिहास सांगितला आणि सहज बोलता बोलता बोलून गेले की अवधूत दत्तात्रेयाने 24 गुरु केले. उद्धव म्हणतो, एवढे गुरु करावेत का देवा? कृष्णा, एवढे गुरु असावेत असं वाटतंय का? 24-25 एवढे गुरु असावेत? श्रोते हो, शिक्षक असणं शक्य आहे. कालच मी बोलून गेलो. आपल्याकडे शाळेत बघा, प्रत्येक विषयाचे शिक्षक वेगळे. बरं, प्रत्येक विषयाचे प्रत्येक इयत्तेतले शिक्षक वेगळे. बरोबर ना? किती झाले? पण शिक्षक आणि गुरु यात फरक आहे बरं का. कालिदासांचं एक वाक्य आहे. कालिदास म्हणतात, नीट पक्क लक्षात ठेवा. कालिदास म्हणतात की श्लेष्ठा क्रिया कस्यचित आत्मसंस्था संक्रांतिरन्यस्य विशेषयुक्ता यस्योभयम साधु शिक्षकाणाम धुरी प्रतिष्ठापयितव्य एव. कालिदासांचं वाक्य. सांगतो अर्थ. श्लेष्ठा क्रिया कस्यचित आत्मसंस्था. कस्यचित कोणाला तरी प्रचुर ज्ञान असतं. श्लेष्ठा क्रिया प्रचुर ज्ञान असतं, त्याने आत्मकष्टाने पुष्कळ ज्ञान संपादन केलेलं असतं. पण अडचण असते, त्याला सांगता येत नाही, त्याला तेवढं संक्रमित करता येत नाही. दुसरा एखादा माणूस असा असतो, श्लेष्ठा क्रिया कस्यचित आत्मसंस्था संक्रांती ही अन्यस्य विशेषयुक्ता. दुसरा एखादा माणूस असतो, तो त्या मानाने कष्ट करून फार कमी शिकलेला असतो, त्या मानाने कमी शिकलेला असतो, पण आपल्याकडे जे आहे ते सोदाहरण स्पष्ट करण्याची उत्तम कला त्याच्यात असते. ते छान पैकी तो प्रकट करू शकतो. हा, ज्ञान कमी असेल पण जे आहे ते मात्र तो छान मांडतो. श्लिष्टा क्रिया कस्यचित आत्मसंस्था संक्रांतिरन्यस्य विशेषयुक्ता. पण कालिदास म्हणतात यस्यो भयम. यस्य
उभयम बरं, नाहीतर यस्यो भयम म्हणजे ज्याला भय आहे असा अर्थ करा आलं. यस्य उभयम, उभय म्हणजे ज्याच्याकडे दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे कोणत्या दोन्ही गोष्टी? म्हणजे कोणत्या? ज्याच्याकडे प्रचुर ज्ञानही आहे आणि ते संक्रमण करण्याची ज्याच्यात कौशल्य सुद्धा आहे, ज्याच्यात स्किल आहे, जो संक्रमण करू शकतो, उत्तम प्रकारे सांगू शकतो. यस्य उभयम सहा शिक्षकाणाम धुरी प्रतिष्ठापयितव्य एव. तो शिक्षक, तो सगळ्या शिक्षकांमधला आदर्श शिक्षक म्हणावा, समजावा. आदर्श शिक्षक कोणाला पुरस्कार द्यावा हे कालिदास सांगतायत. मला आदर्श शिक्षक पुरस्कार द्या म्हणून फाईल घेऊन फिरणार याला नव्हे. तो शिकवणार कधी हो? धुरी प्रतिष्ठापयितव्य एव. तो शिक्षक आहे, त्याला विषयाचं प्रचुर ज्ञान असलं पाहिजे. पण जो गुरु असतो ना, गुरु गुकारस्त्वंधकारोस्ति. काय तुमची आपली गुरुगीता? कालच मला ते म्हणाले गुरुगीता सांगा. मी म्हटलं गुरुगीता सांगायला हरकत नाही, पेशन्स पाहिजे. सांगणाऱ्याचे नाही, ऐकणाऱ्याच आहे. आत्ताच बघा किती डोळे. यम हि निद्रा नयनावलंबिनी ललाट देशात उपसरपती व माम. बरेच लोक म्हणतात खाली ये, खाली ये. कालच्यापेक्षा आज जड झालं का हो? नुकतीच सुरुवात केली, अजून दत्तांपर्यंत पोहोचायचंच आहे. असो, गुरु गोका हा आपलं गुरुगीता. काय गुरु शब्दाची व्युत्पत्ती सांगितली आहे गुरुगीतेमध्ये. गुरु म्हणजे काय? गुरु शब्दाची गोकारस्त्वंधकारोस्ति ऋकारस्तन्निरोधकः अंधकार निरोधत्वात् गुरुरित्यभिधीयते. काय सुंदर श्लोक आहे की नाही? गुकारः तु अंधकारा अस्ति. गुरु या शब्दांमध्ये असणारा जो गकार तो अंधकाराचं प्रतीक आहे, अज्ञानाचं प्रतीक आहे, अहमभावाचं प्रतीक आहे. म्हणून म्हणतात ना याला ग झालाय, असं म्हणतात की नाही? आणि ग कोणाला होतं सांगू का? ग कोणाला होतो? जो नसताना सुद्धा समजतो त्याला ग झालेला असतो. काही कळलं का वाक्य? कळतंय का बघा? जो नसताना सुद्धा समजतो त्याला ग झालेला असतो. वस्तुस्थिती आहे ही. आणि म्हणून मराठीमध्ये एक म्हण आली, अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणे म्हणजे ग. कळतंय का? तुम्हाला सांगतो, जे असतात ना ते म्हणवत नाहीत आणि जे म्हणवतात ते असत नाहीत. ही खरी गोष्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे. आद्य जगद्गुरु शंकराचार्य एकदा शिष्यांबरोबर समुद्रकिनारी गेले होते, समुद्राकाठी गेले होते. आणि शिष्यानी शंकराचार्यांना म्हटलं, गुरुजी तुमचं ज्ञान या सागराप्रमाणे अथांग आणि या सागराप्रमाणे अत्यंत गंभीर आहे हो तुमचं ज्ञान. असं शिष्य म्हणाले. शंकराचार्य म्हणाले, नाही रे बाळानो, तुम्ही काहीतरी चुकीचं समजताय. माझं ज्ञान किती आहे दाखवू का तुम्हाला माझ्या ज्ञानाची प्रचिती? म्हणून शंकराचार्यांनी आपला दंड, हातामध्ये असलेला दंड समुद्राच्या पाण्यात बुडवला आणि वरती काढला. आणि वरती काढत असताना ते थेंब थेंब असे गळायला लागले की नाही, खाली पाण्याचे थेंब. ते पाण्याचे थेंब गळून गेले आणि एक शेवटचा थेंब त्या दंडाच्या पार्श्वभागाचं आलंबन करत असा घुटमळत राहिलेला होता. म्हणजे काठी हलवली की पडणार, असा तो लोंबत राहिला होता हो. शंकराचार्य म्हणाले, या समुद्राच्या मानाने ह्या माझ्या दंडाला चिकटलेला जो पाण्याचा थेंब, तेवढं जे प्रमाण आहे ना, त्या मानाने ह्या संपूर्ण ज्ञानसागरामध्ये माझ्याकडे असणारं ज्ञान हे या थेंबासारखं आहे रे, एवढंच ज्ञान आहे माझ्याकडे. कोण म्हणतोय? शंकराचार्य, ज्यांनी अद्वैत सिद्धांत मांडलाय हो. अद्वैत सिद्धांताचे आचार्य शंकराचार्य म्हणतात माझं ज्ञान एवढंच आहे. आणि नंतर भाटवडेकर गुरुजींना येऊन विचारा, तुमचं ज्ञान किती? काय खुर्च्या लावलेल्या आहेत हो. गुरुजी बसा, पायावर पाणी काय?
काय करणार? असतो तो सांगत नाही आणि जो असतो तो दाखवत नाही. म्हणून आमचे गुरुजी म्हणजे त्यांचं नाव सांगतो आत्ताच, 2 दिवसांनी सांगू शकणार नाही. कारण काय, त्यांच्या मुखावरती त्यांची स्तुती केलेली त्यानं, पण खूप प्रेम करतात सगळ्यांवर. तुम्हाला त्यांचं दर्शन होणार आहे, पण 2 दिवस यावं लागेल बरं का. इथं आलात तरच होईल. आणि योगायोगाने सांगतो, त्यांचं नाव आहे दत्तात्रेय. काही कळलं का? त्यांचं नाव आहे दत्तात्रेय. खरंच नाव त्यांचं दत्तात्रेय. आणि त्यांच्याकडे आता 24 मुलं आहेत. दत्तात्रेयांचे 24 गुरु. हा, आणि ते स्वतः 25. परवा येणार आहे तिथं, 2 दिवसांनी येतील. दर्शन घ्या. वाटणार नाही की हा एवढा माणूस मोठा आहे, असं मूर्ती बघितल्यानंतर वाटत नाही. खोली लक्षात येत नाही हो, समुद्राची खोली. समुद्राची खोली बघण्याकरिता समुद्रात अवगाहन करावं लागतं, तेव्हा खोली कळते. शरीर यष्टी काहीही सांगत नाही, पण आत प्रेमाचा जो पाझर आहे ना, तो अनुभवावा. मग लक्षात येतं, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. साष्टांग दंडवत आपोआप घातलं जातो. म्हणजे गुरुजी, मरवणे गुरुजी, परमपूज्य मरवणे गुरुजी, ते कधी कधी जाता जाता म्हणतात, जो सिद्ध असतो तो प्रसिद्ध नसतो, आणि जो प्रसिद्ध असतो तो सिद्ध नसतो. पटलं का बघा? जो असतो तो म्हणवत नाही, आणि जो म्हणवतो तो असत नाही. विषभार सहस्रेण, ऐका सुभाषित, विषभार सहस्रेण गर्वम नायाति वासुकी, आणि वृश्चिकः बिंदू मात्रेण ऊर्ध्वं वहति कंटकम. अर्थ सांगू का? विषभार सहस्रेण, मला सांगा, वासुकी नागाच्या हजारो फणांमध्ये, हजारो फण आहेत त्याच्या हजारो फणांमध्ये किती विष असेल? किती विष असेल? विषभार सहस्रेण, हजारो भार. तोळा असतो ना, तोळा, तसाच भार नावाचं एक परिमाण आहे मोजण्याचं. विषभार सहस्रेण, एवढं एक एक भार विष एकेका फणीमध्ये. अशा हजारो फणांमध्ये हजारो भार विष आहे, परंतु गर्वम नायाति वासुकी, त्याला कधीही गर्व होत नाही हो. त्याच्या सगळ्या फणा नम्र आहेत बघा, अशा नम्र आहेत ना विष फणा. पण वृश्चिकः बिंदू मात्रेण, वृश्चिक म्हणजे स्कॉर्पिओ. वृश्चिक काय म्हणायचं, बिच्छू, विंचू. या विंचवाची बघा, विंचवाच्या नांगीमध्ये किती विष असेल? सुभाषित तुम्हाला मोजता येत नाही, पण सुभाषितावरती विश्वास ठेवा. किती असेल? एक बिंदू एवढंच विष असतं बरं का, बिंदू. पण वृश्चिक हा बिंदू मात्रेनं एवढंच विष असतं, पण मस्तकावरती नांगी घेऊन तरतर 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 काय चालतो. जणू काही या संपूर्ण विषारी जगतातला मीच गुरु आहे. अहम एव गुरु सुदारुणानाम, मीच गुरु आहे या जगातल्या विषाचा, असं चालतो तरतर तरतर तरतर. वृश्चिका बिंदू मात्रेण ऊर्ध्वं वहति कंटकम. जो असतो तो दाखवत नाही, आणि जो दाखवतो तो असत नाही. त्यामुळे माणसाने अनेक अनेक उपदेश स्वीकारावेत आणि आपली आध्यात्मिक पातळी वाढवावी. उद्धवाने भगवंतांना प्रश्न विचारला, 44 गुरु करावेत? एवढे गुरु असावेत का? शिक्षक असणं मान्य आहे हो, एवढे गुरु असावेत? भगवान म्हणाले, तुमचा हाही प्रश्न बरोबर आहे, हाही प्रश्न बरोबर आहे. तद्विज्ञानार्थम गुरुम एव गच्छेत. वाक्य नीट ऐका. तद्विज्ञानार्थम गुरुमेवाभिगच्छेत. तद्विज्ञानार्थम म्हणजे परमार्थ तत्वाचं विज्ञान होण्याकरिता गुरुकडेच जावं. या ठिकाणी गुरु हे एक वचन वापरलंय बरं का. गुरुम एव, गुरुम हे एक वचन आहे द्वितीयचं. गुरुकडेच जावं याचा अर्थ गुरु एकच असावा, मोक्ष गुरु एकच असावा.
आणि तोही कसा असावा तर श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, तो श्रोत्रिय असावा आणि ब्रह्मनिष्ठ असावा. ब्रह्मनिष्ठ म्हणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती झालेला, आणि श्रोत्रिय म्हणजे आपला अनुभव स्वानुभव इतरांना सांगू शकणारा. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम अशा एकाच गुरुकडे जावं, कारण एकच गुरु आपल्याला मोक्षपदाची प्राप्ती करून देऊ शकतो. मग अवधूतांनी तर इथं 24 गुरु केले तसं तुम्ही म्हणताय, हे कसं काय? आणि दत्तात्रेयांनी पूर्वीच सांगितलं, अवधूतांनी 24 गुरु केले असं म्हटलंय, पण असं म्हटलं नाही कुठेही की ह्या 24 गुरूंनी मला मोक्ष ज्ञान दिलं, असं कुठेही म्हटलेलं नाही. याचं कारण काय तर मोक्ष ज्ञान देणारा गुरु एकच असतो. आपण गेलो आणि मोक्ष मिळाला अशी गोष्ट एवढी प्रक्रिया सुलभ नाही. आपण गुरुकडे जात असताना अत्यंत नम्र भावाने हातामध्ये समिधा घेऊन जावं. समित पाणी अशी श्रुती आहे. समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम गुरुम उपगच्छेत, अशा गुरुकडे जावं, समिधान घेऊनच जावं बरं का. त्यांच्याकडे लाडू करंजा आणि काय ओले काजूचे घर. गुरुजींकडे बरं रिकाम्या हाताने जाऊया का? तर रिक्तपाणी न गच्छेत तू देवताम राजानम गुरुम, रिकाम्या हाताने जाता येत नाही. मग न्यायचं काय? त्यांना उपयुक्त असणाऱ्या वस्तू न्यायच्या. त्यांना उपयुक्त काय? समिध, समिधा घेऊन जाव्यात, फुलं घेऊन जावीत, फळं घेऊन जावीत, त्यांच्या उपयोगाची आहेत. अशा गुरूंकडे जावं. मग काय करतात? गुरु आपली परीक्षा घेतात. लक्षात घ्या मी काय सांगतोय. गुरु आपली परीक्षा घेतात आणि परीक्षा घेतल्यानंतर आपल्या सद्गुणांची परीक्षा घेतात, आणि ज्याच्यामध्ये अधिकाधिक सद्गुण असतील तोच गुणसंपन्न व्यक्ती मोक्षाला अधिकारी ठरतो, मोक्ष ज्ञानाला अधिकारी ठरतो. अधिकाधिक गुणसंपन्न व्यक्ती बरं का. जो एखादा दुर्गुणी असेल किंवा दोषरहित गुणरहित असेल, तो दोष संपन्न असेल तर त्याला पूर्वी गुणांचं आधान करावं लागतं आणि मग तो मोक्षाचा अधिकारी होतो. म्हणजे त्याला विलंब लागतो मोक्षाचा अधिकारी होण्याकरिता. कळलं का? याकरिता आपण काय करावं तर मोक्षाचा अधिकार प्राप्त होण्याकरिता आपण गुणसंपदेचं आधान करावं आणि मगच गुरुजींकडे जावं. काम सुलभ होईल की नाही? मग गुणसंपदेचं आधान करण्याकरिता काय करावं? जे अवधूतांनी केलं तेच करावं. म्हणजे अनेक अनेक गुरु करावेत आणि त्यांच्याकडून या जगतामध्ये दिसणाऱ्या अनेक प्रसंगांमधून, अनेक घटनांमधून, अनेक व्यक्तींकडून, अनेक अनेक वस्तूंकडून आपल्याला पूरक असे गुण प्राप्त करून घ्यावेत. आणि एकदा का गुणसंपन्न झाला की त्या गुणसंपत्तीने सद्गुरूंकडे जावं, गुरूंकडून सद्गुरूंकडे जावं आणि त्यांच्याकडे आत्मज्ञानाची इच्छा करावी. आता आपल्याला गुणसंपत करण्याकरिता, गुणसंपन्न होण्याकरिता म्हणून अनेक प्रकारच्या गुरूंची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी काल म्हटलं की दृष्टीचा कोन विशाल कोन झाल्याशिवाय तुम्हाला गुरु भेटणार नाहीत आणि गुरु भेटल्याशिवाय सद्गुरू भेटणार नाही. त्यामुळे आपला गुरु आपणच व्हावं. आत्मनः गुरुः आत्मा एव, आपलं गुरुत्व आपणच करावं. श्रोतेहो लक्षात घ्या, इथं जो विषय आलाय अक्षरशः भगवान कृष्ण म्हणतात की तुम्हाला गुरु रस्त्यावर पडलेले मिळतील, रस्त्यावरचा दगड सुद्धा तुमचा गुरु होईल. पण आपला दृष्टिकोन विशाल असला पाहिजे. इथे सुंदर व्याख्यान केलंय. भगवान म्हणतात की या जगतामध्ये अशी एकही वस्तू नाही की जिचा उपयोग नाही. एक सुभाषित आहे की नाही? काय ते? अमंत्रम अक्षरम नास्ति, अमंत्रम अक्षरम नास्ति, नास्ति मूलम अनौषधम, अयोग्य पुरुषो नास्ति, योजकस्तत्र दुर्लभः. एवढं बऱ्याच लोकांना पाठ आहे. योजकस्तत्र दुर्लभः. का पाठ आहे? आमच्या गरजेचं आम्ही घेतो, बाकीचं टाकून देतो. काय सुंदर सुभाषित आहे. अमंत्रम अक्षरम नास्ति, या जगतामध्ये असं एकही अक्षर नाही की त्या अक्षरामध्ये मंत्र नाही. असं एकही अक्षर नाही. प्रत्येक अक्षरात मंत्र आहे बरं का. मग जर प्रत्येक अक्षरात मंत्र असेल, माहितीये ना एक गोष्ट, एका मुलाला सांगितलं रामरक्षा म्हण. माहितीये का ही गोष्ट? ऐकली असेल कदाचित. एका मुलाला म्हटलं रामरक्षा म्हण. तो काही केल्या रामरक्षा शिकायला तयार नाही.
शाळेमध्ये क ख ग घ ङ च छ ज झ ञ शिकवलेलं होतं. ओ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा क घ ग घ ङ छ छ शिकवलेलं होतं. ल क्ष ज्ञ काय असेल ते आता मी काही सांगत नाही. लक्षज्ञ म्हणजे लक्ष द्या. हे आपल्या काय बाराखडीतली अक्षर नाही ना ही. जाऊ दे, आपल्याला आता त्यावर भाष्य करायचं नाही. भागवतात हा विषय येतो, त्याचाही श्लोक वाटल्यास सांगेन तुम्हाला. ही सगळी आपली जी बाराखडी वगैरे आहेत ना, कुठच्या अक्षराला काय म्हणतात वगैरे वगैरे सगळं भागवतात आहे. भागवत सगळं भागवणार आहे, फक्त परिशीलन करणारा पाहिजे, एवढं आहे भागवतामध्ये. तो सगळं अक्षर होतं असं म्हणत होता. आईने सांगितलं घरी आल्यानंतर रामरक्षा म्हण. तो देवासमोर बसला, रामांच्या समोर, आणि क ख ग घ ङ च छ ज झ य ट ठ ड ढ ण त थ द ध न हेच म्हणायला लागला. हो, आई आली मागवून एक सपाटा दिला. तो म्हणतोय काय झालं? मी म्हटलं होतं ना रामरक्षा म्हणतोय, काय म्हणतोयस? त्या मुलाने आईला विचारलं, आई मी जी अक्षरं म्हटली याच्यापेक्षा बाहेरची अक्षरं रामरक्षेत आहेत का? कळलं का? नाही कळलं की परत वाक्य सांगू. मी आता जी अक्षरं म्हटली त्याच्या बाहेरची अक्षरं रामरक्षेत आहेत का? आई विचार करायला लागली. हो, अरे राम र रा री री रू रू याच्यातलाच रा आलाय ना तिकडे, प फ ब ब म यातलाच म आलाय ना तिकडे. अरे होय, मग मी रामरक्षाच म्हटली की, मी रामरक्षाच म्हटली. पण आई मी रामालाच सांगितलं यातली रामरक्षा तुझी तू घे, बाकीची मला ठेव. म्हणजे जुळवी काय असेल ती अक्षरांची तुझी तू कर, मला रामरक्षा कळत नाही रे बाबा, मला एवढंच कळतं. अमंत्रम अक्षरम नास्ती, मंत्र नाही असं अक्षर नाही, प्रत्येक अक्षरात मंत्र आहे. दुर्लभ काय आहे, त्या अक्षरांची जुळवाजुळव करणारा दुर्लभ आहे झालाय. योग्य अक्षरांची जुळवाजुळव केली की तो मंत्र सिद्ध होतो, ती जुळवाजुळव करणारा म्हणून योजकस्तत्र दुर्लभा. दुसरी गोष्ट, नास्ति मूलम अनौषधम. नास्ति मूलम अनौषधम, या जगतामध्ये असं एकही वनस्पतीचं मूळ नाही की ज्याच्यामध्ये औषधी गुणधर्म नाहीत. प्रत्येकामध्ये आहेत. दुर्लभ काय तर कोणत्या रोगावर कोणत्या औषधीचं मूळ उगाळून द्यावं हे सांगणारा योजक दुर्लभ झालाय, तो योजक दुर्लभ आहे. तिसरी गोष्ट सांगितली, अयोग्य पुरुषो नास्ती. या जगात अयोग्य म्हणजे निष्काम, म्हणजे कोणत्याही कार्याला उपयुक्त नसलेला, अनुपयुक्त असा एकही पुरुष नाही. सगळे उपयोगाचे आहेत बरं का. योजकच तत्र दुर्लभा, त्या पुरुषाचं त्या ठिकाणी योजना करणारा दुर्लभ झालाय. म्हणून भलत्याची योजना भलत्या ठिकाणी करतात आणि सगळ्याचा सर्वनाश होतो. कालच एक उदाहरण देऊन गेलो. इंग्लिश शिक्षकांना सांगतात संस्कृत शिकवा म्हणून, संपलं की नाही? पोराची बुद्धी संपली, संस्कृत भाषा संपली. आता त्याची जबाबदारी वेगळ्या विषयाची याच्यावरती दिलेली आहे, म्हणून याचा विषयही संपला. सर्वनाश. योजकच तत्र दुर्लभा. भगवान परमात्मा भगवान कृष्ण किती योजक होते माहिती आहेत ना. इथे एक उदाहरण आलंय. राजसूय यज्ञ ठरला पांडवांचा, आणि या राजसूय यज्ञामध्ये भगवंताने प्रत्येकाला काही कार्य वाटून दिलीत, प्रत्येक कार्याची विभागणी केली. सगळा प्रसंग अथा तो मी सांगत नाही, मधलाच प्रसंग सांगतो, कारण योजकच तत्र दुर्लभा एवढंच मला सांगायचं. प्रसंग सगळ्यांना विदित आहेच, मी वेगळ्या भाषेत सांगतोय एवढंच. वेगळ्या भाषेत म्हणजे वेगळ्या पद्धतीने सांगतोय. त्यापैकी युधिष्ठिराला भगवंतानी सांगितलं, भगवान कृष्णाने युधिष्ठिराला की तू ह्या संपूर्ण यज्ञाचा यजमान पद तू करायचं बरं का, याजमानम तू करायचं. बरं ठीक आहे, ठरलं. अर्जुनाला सांगितलं काय? अर्जुनाला कोणती जबाबदारी दिली होती? स्वागताध्यक्ष. स्वागताध्यक्ष म्हणून एक प्रकार असतो माहिती आहे ना. नाव ऐकल्यानं पत्रिकेमध्ये लिहावं लागतं स्वागताध्यक्ष, संमेलनाचा स्वागताध्यक्ष. कारण स्वागताध्यक्षावरती बाकीचं सगळं संमेलन ठरतं. अर्जुनावरती जबाबदारी दिली.
नकुल भीमसेन, ज्याला खायचं समजतं त्याला तो महानसाचा अधिकारी झाला. महानस म्हणजे स्वयंपाकघर, पाकगृहाचा अधिकारी. असे लाडू बनवायचो, एक एक लाडू असा. आपण खाणार तसेच असले पाहिजेत ना. बरं, त्याची पर्सनॅलिटी सुद्धा अशी होती भीमाची. असा गदा त्याने बाजूला कधी ठेवलीच नाही. वर्णन आहे इथं, वर्णन आहे. भीम गदा मस्तकावरती, गदा उशाला घेऊन झोपत असे. त्याने गदा कधी बाजूला ठेवली नाही. काही अडलं तर आपल्या हातात आपलं शस्त्र असलं पाहिजे. पंक्तीमधून फिरताना गदा, खाणार की गदा, लाडू हो एवढा. आपण खायचाही तसा आणि वाढायचंही तसंच. नकुल आणि सहदेव यांना पार्किंग व्यवस्था दिली होती. आता मी तपशिलाने सांगत नाही, समजून घ्या. आणि त्याला कारण आहेत, त्याला कारण दिलेत. नकुल हा घोड्यांची आणि गायींची पारख करणारा होता बरं का. असो, वेगळा विषय. सगळ्यांची व्यवस्था, द्रौपदीला व्यवस्था दिली. द्रौपदीने काय करायचं, काय करायची व्यवस्था होती द्रौपदीकडे? परिवेषणम, पंक्तीत वाढायचं काम द्रौपदीकडे होतं. इथंच तिचा हे झालंय. कारण आपला दुर्योधन, शकुनी इत्यादिकांनी द्रौपदीची घालमेल इथंच केली, याच प्रसंगामध्ये. असो, तोही प्रकार जाऊ देत. सगळ्यांची व्यवस्था केली. युधिष्ठिराने कृष्णाला विचारलं, कृष्णा सगळ्यांची व्यवस्था केलीस, तू काय करणार? असं विचारण्याचा अधिकार युधिष्ठिराचा होता. एवढं विचारू शकत होता, कारण युधिष्ठिर भगवंतांपेक्षा मोठा होता आणि भगवंतांचे दादा आहेत बरं का ते. कृष्ण आणि अर्जुन समवयस्क आहेत. भगवंतांपेक्षा भीमदेव मोठे आहेत आणि भीमापेक्षा युधिष्ठिर मोठा आहे. त्यामुळे तो अधिकारवाणीने आणि दादा आहे म्हणून विचारू शकत होता, कृष्णा तू काय करणार? सगळ्यांना कामं वाटून दिलीस, तू काही पावणा म्हणून फक्त गिळणार? काय करणार? आणि भगवंतांनी काय उत्तर, काय केलं असेल हो, काय उत्तर दिलं असेल? भगवान म्हणाले, सगळे ब्राह्मण उठून गेले ना की सगळ्यांच्या उष्ट्या पत्रावळी मी उचलेन, काळजी करू नकोस. जे कुणीही काम करत नाही ते मी करेन. आणि पत्रावळी उचलून नेल्यानंतर ना शेणाचा गोळा फिरवण्याचं काम मी करेन. पांडवांच्या घरी काय कामं केलीत, ज्ञानदेवानी या प्रसंगाचं वर्णन करताना छान उभी लिहिले. ज्ञानदेव म्हणतात, मला सांगा भगवान कृष्ण कोणाच्या पोटी जन्माला आले? यशोदेने, क्षमस्व, देवकीने वाहिला, यशोदेने पाळीला, शेकी उपेगा गेला पांडवांच्या. द्वारकेचा राणा पांडवा घरी काय काय कामं केली? युधिष्ठिराने विचारलं, देवा मग मला सांगा, इथं अनेक लोक येतील, आलेले लोक अनेक प्रकारच्या भेटी आणतील, तर खजिनदार कोणाला करूया? आलेल्या खजिन्याचा मालक कोणाला करायचं? खजिनदार. भगवंतांनी सांगितलं दुर्योधनाला कर. आपल्या पक्ष असू दे, दुर्योधनाला कर. आता भगवंतांनी सांगितलं म्हटल्यानंतर करावं लागलं की नाही? आणि दुर्योधनाला चिठ्ठी गेली, यज्ञामध्ये आपल्याला खजिनदाराचं पद देण्यात आलेलं आहे. हा पळत आला हो. का पळत आला असेल तर चांगलं महत्वाचं पद मिळालंय, खजिनदार. आता बघूया पांडवांचा होम यज्ञ कसा पूर्ण होतो. याने ठरवूनच आला होता हो, जेवढं द्रव्य, जेवढी दौलत येईल तेवढीच्या तेवढी सगळी लुटवून टाकायची. बघूया तरी पांडवांचा यज्ञ कसा संपन्न होतो, असं ठरवूनच आला होता. भगवान म्हणाले, तू ठरवून आलायस ना, तुझ्या पूर्वी मी ठरवलंय, ये. आणि त्याला पद दिलं. खुश झाला पद मिळाल्यानंतर. पहिल्याच दिवशी त्याने सगळ्याच्या सगळा खजिना रिता केला युधिष्ठिर भगवंतांकडे. कृष्णा एम्प्टी, संपलं. भगवान म्हणाले, काळजी करू नकोस, यज्ञाचे दिवस संपले आहेत का? नाही, काळजी करू नकोस, थांब. दुसऱ्या दिवशी युधिष्ठिर उठून पाहतो तर द्रव्य खजिनागारामध्ये जेवढा गेला होता त्याच्या दुप्पट खजिना आला होता. परत युधिष्ठिर भगवंतांकडे, कृष्ण असं कसं झालं? हाऊ इट पॉसिबल? भगवान म्हणाले, अरे युधिष्ठिरा, तुलाच म्हणून सांगतो बरं का, हे मी तुम्हालाच म्हणून सांगतो.
माहीत आहे तरी पण सांगतो. मला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. अरे हा जो दुर्योधन आहे ना, या दुर्योधनाच्या हातावरती मत्स्य नावाचं चिन्ह आहे. दस म्हणतात त्याला. जे हस्तसामुद्रिक असतात त्यांना कळतात बरं का. आणि प्रत्येकाच्या हातावरती असतात चिन्ह, प्रत्येकाच्या हातावर असतात, असलीच पाहिजेत. नसेल तर माणूस समजू नये. हां, तो गर्द आपला हे समजावा. माणूस आहे म्हटल्यानंतर चिन्ह असलंच पाहिजे. आणि त्याच्या हातावरती मत्स्य चिन्ह होतं, माशाचं चिन्ह होतं. आणि ज्याच्या हातावरती मत्स्य चिन्ह असतं, श्रोते हो, त्याला लॉटरी लागते. कळलं का लॉटरी कोणाला लागते? नाहीतर लॉटरीची तिकीट हो हातावर बघू नका. मला वाटत नाही इथे आलेल्या कोणाला लॉटरी लागत असेल. आणि लॉटरी लागत असती तर तो इथं येईल. बरोबर आहे ना माझं म्हणणं? आता एक काम करा, ज्या कोणाला लॉटरी लागली त्याचा आधी पहिला जाऊन हात बघा, परीक्षा करण्याकरिता. मग हातावर हात घासून त्याचं आपल्याकडे आलं तर आलं. अशा लोकांनाच लागते हो. ज्याच्या हातावर मत्स्यचिन्ह आहे त्याला दुप्पट खजिना प्राप्त होतो. आणि हा दुर्योधनाच्या हातावरती होता. एवढी कथा सगळ्यांना माहिती आहे, माहिती आहे. आता पुढे बघा, योजकस्तत्र दुर्लभा, ही खरी कथा पुढे आहे, पण ती तुम्हाला माहित नाही. मला ती सांगायची आहे, खरंच सांगतो, ती माहिती नाही तुम्हाला. भगवान एवढे सामान्य योजक नाही हो, भगवान सुयोजक आहेत. केवढी योजना असेल भगवंतांची. जी गोष्ट युधिष्ठिराच्या लक्षात आली तीच गोष्ट दुर्योधनाच्याही लक्षात आली. अरे मी काल खजिना लुटवला होता, आज दुप्पट भरला, थांब बघू. म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने खजिना लुटवला, तिसऱ्या दिवशी तिप्पट. जेवढा बघा पहिल्या दिवशी लुटवला होता त्याच्या दुप्पट दुसऱ्या दिवशी भरलाय की नाही. मग दुप्पट लुटवला तर पुढे किती आला असेल कल्पना करा. काय योजना लक्षात घ्या, भगवंतांची योजना लक्षात घ्या. शेवटच्या दिवशी किती पट होईल कळतंय का बघा. ही देवाची योजना आहे. का पांडवांचा यज्ञ होणार नाही हो सांगा. ज्यांचा पाठीराखा भगवान परमात्मा आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय भूती ध्रुवा नीतिर्मतिर् मम. का युधिष्ठिराचा यज्ञ होणार नाही? झालाच पाहिजे हो. आणि भगवंतानी तिसरा दिवस गेला, चौथा दिवस गेला, दुर्योधन म्हणतोय खजिना वाढतच चाललाय, आता काय करावं. म्हणून दुर्योधन शकुनी मामाकडे गेला. माहिती आहे का ही गोष्ट कोणाला? माहिती नाही ना. दुर्योधन गेला शकुनी मामाकडे आणि मामा तो आहे ना भांजे, क्या हो गया. तो म्हणाला जेवढं लुटवतोय तेवढं भरतोय, जेवढं लुटवतोय तेवढं भरतोय, करायचं काय. आणि श्रोतेहो, शकुनीने सगळ्याचं, त्याचं नावच आहे शकुनी बरं का, नाव शकुनी, पण होता अपशकुनी. नीट शब्द लक्षात घ्या. आणि पहिला अपशकुन कोणाला झाला असेल तर त्याच्या भाच्यालाच, दुर्योधनाला. काय झालं होतं, शकुनीने सांगितलं अरे तुझ्या हातामध्ये मत्स्यचिन्ह आहे हे त्याला बरोबर माहिती आहे, तुलाच माहिती नाहीये. कृष्णाने तुझी जी योजना केली आहे ना, योजकस्तत्र दुर्लभा, बरोबर जाणून बुजून योजना केली. दुर्योधना तुझ्या हातावरती मत्स्यचिन्ह आहे, तू कितीही लुटवलंस तरी येतच राहणार आहे, कितीही लुटवलंस तरी दुपटीने येणार आहे. अरे बापरे, आता काय करायचं, आता यावर उपाय काय. शकुनी म्हणाला एकच उपाय आहे. आणि हस्तसामुद्रिक शास्त्रानुसार एक उपाय त्याने सांगितला. एक उपाय कोणता, तर ज्या ठिकाणी यज्ञ चालू आहे त्या यज्ञामध्ये 5 वातींची समई दिवा तेवता आहे, काय कर तिथं जा आणि तुझ्या बोटानी समईच्या वाती खाली काढ, बोटानी समईच्या वाती खाली काढ. श्रोते हो, समईचा दिवा आपल्या बोटानी जर खाली काढला असेल तर हातावर असणारी मंगलचिन्ह विनाश पावतात. कळलं का काही? यासाठी प्रवचनाला यायचं असतं.
बोटानी वाती वरही काढायच्या नाहीत आणि खाली काढायच्या नाहीत, त्यासाठी काडी वापरा, साधन वापरा, कारण आपल्या हातावरची मंगलचिन्ह विनाश पावतात. आता हे चिन्ह होतं, याचा प्रभाव दूर होण्याकरिता म्हणून शकुनी मामाने उपाय सांगितला, जा आणि ती वाती खाली काढ. आता ते करण्याकरिता योग्य संधी तर मिळाली पाहिजे ना. सगळे यज्ञशाळेमध्ये असताना आपण जाऊन ते कसं करू शकतो मला सांगा. आरती चालू आहे, आरती चालू आहे आणि आरती चालू असताना दुर्योधन आला आणि त्याने दिव्यावरच्या वाती खाली काढल्या, तर दुर्योधन मार खाईल की नाही? बरं, असं करायला जाणारा दुर्योधनच असेल की नाही? कळतं का काही? म्हणजे संधी शोधली पाहिजे. संधी शोधता 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 यज्ञाचा शेवटचा दिवस आला, याला संधी मिळाली, याने दिव्यावरच्या वाती खाली काढल्या, हातावरच्या शुभचिन्हाचा प्रभाव संपला, पण यज्ञ संपलेला होता. योजकस्तत्र दुर्लभा. भगवान म्हणाले, अरे वा युधिष्ठिरा, आता काळजी नाही, आता हा लुटवणारच नाही, कारण यज्ञच संपलाय. आता शेवटच्या दिवशी लक्षात घ्या, पहिल्या दिवशीचा खजिना त्याने लुटवला, दुप्पट झाला. दुसऱ्या दिवशीचा खजिना लुटवला, किती झाला? चौपट झाला. बरोबर. असा 7व्या दिवशीचा खजिना लुटवला तर पुढच्या दिवशी किती झाला असेल? गणित करा आणि मग चहाला चला. केवढा खजिना झाला असेल. यज्ञ संपल्यानंतर अत्यंत श्रीमान झालेला हा युधिष्ठिर, याला म्हणतात योजकस्तत्र दुर्लभा. श्रोतेहो, या जगात टाकून देण्यासारखं काही नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या उपयोगाचीच आहे. त्याचा वापर कुठं करावा, त्याची संयोजना कुठे करावी, याकरिता आपल्याकडे बुद्धी असली पाहिजे. आणि ती कशी? प्रत्यक्षानुमानाभ्याम. कळला का मूळ मुद्दा? या प्रत्यक्ष अनुमानाभ्याम श्रेय असौ अनुविंदते. प्रत्यक्ष घडणाऱ्या घटना त्यावरून अनुमान काढत काढत आपल्या कल्याणाचा मार्ग मनुष्याने आपणच ठरवावा. उरलेली कथा मध्यंतरानंतर. मध्यंतर करू आणि मग पुढे भगवान काय उपदेश करतायत याचा विचार करूया. केलेली कथा भगवतचरणी समर्पण करून थांबतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.